नमस्कार. संख्येच्या दृष्टीने बघायला गेलं तर भव्य आणि भावनेच्या दृष्टीने बघायला गेलं तर अतिशय आपुलकीच्या जिव्हाळ्याच्या कौटुंबिक हृदय सोहळ्यामध्ये व्यासपीठावरती आसनस्थ असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक माननीय डॉक्टर मोहनजी भागवत, शिक्षण क्षेत्रात सर्वांना गुरुस्थानी असलेले पद्मभूषण सन्मानाने विभूषित डॉक्टर श्याम मुजुमदार सर, ज्योतीने तेजाची आरती या भावनेने आजचा कार्यक्रम आयोजित करणारे वैद्य विनायक वैद्य खडीवाले, सौ संगीता विनायक वैद्य खडीवाले आणि डॉक्टर राजीव ढेरे यांच्यासोबत व्यासपीठाच्या समोर आसनस्थ असलेले सर्व मान्यवर निमंत्रित तुम्हा सर्वांचं मी वैद्य खडीवाले परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत करते. आयुर्वेद भास्कर प.य. तथा दादा वैद्य खडीवाले यांच्या अफाट कार्याला समर्पित दर्शन योगेश्वराचे या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आपणा सर्व सुहृदांच्या साक्षीने होतोय याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. परमेश्वराने बहाल केलेलं एकमेव आयुष्य किती अर्थाने आपण सत्कारणे लावू शकतो याचा आदर्श परिपाठ या ग्रंथाच्या पानापानात आहे. हा ग्रंथ गौरव करतो आयुर्वेद भास्कराचा. हा ग्रंथ गाथा मांडतो लढवय्या नौदल अधिकाऱ्याची. हा ग्रंथ सन्मान करतो अनेक संस्था उभारणाऱ्या एका दीपस्तंभाचा. हा ग्रंथ जयघोष करतो अखंड चैतन्यदायी व्यक्तित्वाचा. या ग्रंथात पानोपानी निनादत राहते एका सच्च्या माणसाची तेवढीच सच्ची तळमळ. राष्ट्र उभारणीचं ध्येय घेऊन तन मन धनाने निष्ठापूर्वक वाटचाल करणारा पथिक प्रत्येक शब्दात आपल्याला दिसत राहतो. आज प्रकाशन आहे ते या साऱ्या गुणांचं. कार्यक्रमाची आपण सुरुवात करतो आहोत. दीपप्रज्वलन आणि धन्वंतरी स्तवनाने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होईल. व्यासपीठावर आसनस्थ सर्व मान्यवरांना मी विनंती करते आपण दीपप्रज्वलन करावं आणि त्याच वेळेला वैद्य शुभंकर कुलकर्णी धन्वंतरी स्तवन करतील. त्यांना बासरीवरती संगत करतील वैद्य श्री आशुतोष जातेगावकर. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया दीपप्रज्वलनासाठी पुढे यावं. यो विश्वं विदधाति पाति सततं संहारयत्यौजसा सृष्ट्वा दिव्यमहौषधीश्च विविधा दूरीकरोत्यामया बिभ्राणोऽञ्जलिना चकास्ति भुवने पीयूषपूर्णं घटं तं धन्वन्तरिरूपमीशममलं वन्दामहे श्रेयसे. आर्तानां विविधैर्गदैर्भुवि परित्राणाय यो वातरात् पाणिभ्यां निखिलामयान्तकात्
सुधाकुम्भं जलौकान्दधौ अङ्गैर्यत्कृपया स्थिरैः शरदो जीवेम सौख्याच्छतम् वन्दे वैद्यजगद्गुरुं कमपि तं धन्वन्तरिं सादरं धन्वन्तरिं सादरं धन्वन्तरिं सादरम् या मंगल सुरुवातीसाठी मी मान्यवरांचे आणि या दोनही वैद्यांचे मनापासून आभार मानते. आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत ते ग्रंथाच्या प्रकाशनासाठी आणि ज्यांच्यावरती हा ग्रंथ काढलेला आहे त्यांचं आपल्यापैकी जमलेल्या प्रत्येक काहीतरी नातं आहे. कधी मनापासून जोडल्या गेलेल्या सच्चा माणुसकीच आहे. आणि ह्या सगळ्याचं एकत्रित, या सगळ्या गुणांचा समुच्चय एकत्रित करत ग्रंथ निर्मिती करणं हे खरोखरच खूप अवघड काम होतं. आणि यामध्ये अर्थातच पुढाकार घेतला त्यांच्या कुटुंबियांनी. कारण कुटुंबियाला जरी सगळ्यात कमी वेळ त्यांचा मिळालेला असला तरी कुटुंबियांना सर्वार्थाने हे माहिती होतं की आपण कोणत्या घरामध्ये आहोत आणि त्याची अतिशय नम्र जाणीव कुटुंबियांना असणं आणि इतका देखणा सोहळा त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करणं हेही खूप महत्त्वाचं आहे. यानंतर मी त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सौ संगीता विनायक वैद्य खडीवाले यांना इथे निमंत्रित करते. या ग्रंथ नियोजनामध्ये त्या तर अग्रभागी होत्याच, पण दादांच्या स्नुषा या नात्याने सुद्धा त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने त्या स्वागतपर मनोगत व्यक्त करतील आणि मग आपण कार्यक्रमात पुढे जाऊया. संगीता विनायक वैद्य खडीवाले. धन्यवाद स्नेहलताई. सुस्वागतम. सर्वप्रथम मी श्री गणेश व श्री धन्वंतरी यांना नमन करून माझे स्वागतपर 2 शब्द बोलते. मी वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था व वैद्य खडीवाले परिवारातर्फे उपस्थित असलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आज या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत, तसेच सिम्बायोसिसचे सर्वेसर्वा, पद्मभूषण व पद्मश्री या उच्च नागरी सन्मानांनी विभूषित माननीय श्री मुजुमदार सर यांच्यासारख्या दिग्गज व्यक्ती लाभलेल्या आहेत. त्यांचे मी मनपूर्वक व आदराने स्वागत करते. या दोघांची उपस्थिती आदरणीय वैद्यराज परशुराम वैद्य खडीवाले यांच्या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनाला लाभावी ही वैद्य खडीवाले परिवारासाठी परमभाग्याची गोष्ट आहे. आज जगन्नाथाची यात्रा सुरू झाली आहे आणि आज दादांच्या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनाचा सोहळाही संपन्न होत आहे. मला असं वाटतंय की हा सुंदर योग जुळून आला आहे. या योगेश्वर कृष्णाचे आशीर्वादच आज आपल्याला या सोहळ्याला लाभले आहेत असे मला वाटते. आज सभागृहात वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय या क्षेत्रातील व्यक्ती तसेच दादांनी उभ्या केलेल्या सेवाव्रती संस्थेचे पदाधिकारी, रुग्ण, स्नेही, आप्तेष्ट याशिवाय विविध स्तरातून लोक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले तुम्ही सर्वजण नवे भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले निश्चितच दादांवरच्या निखळ प्रेमाची आज ग्वाही देत आहात असे मला वाटते. वैद्यराज दादा वैद्य खडीवाले आपले सर्व आयुष्य एखाद्या व्रतस्थ योग्याप्रमाणे जगले आणि हे व्रत होते अखंड समाजसेवेचे आणि रुग्णसेवेचे. वैद्य म्हणून काम सुरू केल्यापासून ते शेवटपर्यंत एकही दिवस सुट्टी न घेता दादांनी हा वसा 40 वर्षे अखंड चालवला. आज त्यांनी सुरू केलेल्या विविध सेवाभावी संस्थांचा जो विशाल वटवृक्ष झाला आहे तो बघून निश्चितच आपल्याला त्यांच्या हिमालय एवढ्या उत्तुंग समाजकार्याचा आवाका लक्षात येईल. सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी आयुर्वेदाचा खजिना अक्षरशः खुला करून दिला आणि अथकप्रमाणे आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार केला. दादांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा आणि उत्तुंग कार्याचा
सर्वांना परिचय व्हावा आणि प्रेरणा मिळावी या दृष्टीने त्यांचा चरित्रग्रंथ आज प्रकाशित करून आपल्यासमोर आणण्यात आम्हाला खूप कृतकृत्य वाटत आहे. हे काम खूप मोठे होते. या कामासाठी अनेक दृश्य अदृश्य हाताने सर्वतोपरी मदत केली. प्रत्येकाचे नाव घेणे येथे शक्य नाही, पण या सर्वांच्या प्रती मी खडीवले वैद्य परिवारातर्फे कृतज्ञता व्यक्त करते. शेवटी मला हे आवर्जून सांगावेसे वाटते की या पुस्तकाच्या पलीकडेही दादा खूप मोठे होते. त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना अभिवादन करून मी माझ्या या स्वागतपर मनोगताला विराम देते. जय श्रीराम, जय आयुर्वेद. मनपूर्वक आभार संगीताताई. ज्योतीने तेजाची आरती हा भाव मनामध्ये तेवता ठेवत ज्यांनी वडिलांच्या मायेला, आस्थेला, तळमळीला समजून घेतलं आणि वडिलांनी उभारलेल्या व्यक्ती आणि संस्थांशी जे आजही अतिशय कर्तव्य आणि प्रामाणिक बुद्धीने निगडीत आहेत असे दादांचे सुपुत्र वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले यांना मी आता इथे निमंत्रित करते. पुस्तकामागचं आणि या सगळ्या संस्थांवरचं, या सगळ्या व्यक्तींवरचं दादांचं असलेलं प्रेम ज्यांनी पुढच्या पिढीमध्ये सुद्धा सुरू ठेवलेलं आहे ते वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले. त्यांना मी इथे निमंत्रित करेन आणि विनंती करेन ह्या अतिशय देखण्या अशा हृदय कौटुंबिक सोहळ्यामध्ये आपण प्रास्ताविक करावं. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवरांना वंदन करून माननीय दादांच्या या चरित्र ग्रंथाबद्दल आपल्याशी 2 शब्द बोलतो. आज आपण दादांवरील प्रेमामुळे एवढ्या प्रचंड संख्येने आलात, हीच आमच्यासाठी अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे. जेव्हा या पुस्तकाची कल्पना सुचली व जेव्हा काम सुरू केले तेव्हा श्री अप्पा कुलकर्णींनी खेळीमेळीच्या वातावरणात पुस्तकाचे बरेचसे लेखन विविध मुलाखतींमधून पूर्ण केले. पण नंतर त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांचा सहवास आम्हाला लाभला नाही. पण नंतर तेच पुस्तक पुढे लिहिण्याचे धाडस हे शिवधनुष्य पेलून सौ तनुजा रहाणे यांनी त्याच खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण केले हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते. दादांच्या आयुष्याचा प्रवास गंगोगासारखा झाला असे मला वाटते. दादांचे आयुर्वेदातील काम आपल्याला माहिती आहे, पण त्याचबरोबर त्यांचे इतर सामाजिक व संघपरिवारासाठी असलेले योगदान व त्यांनी निर्माण केलेले विविध प्रकल्प आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. यामध्ये थॅलेसेमिया या दुर्धर आजारासाठी सर्व रुग्णांना मोफत रक्त मिळावं व इतरांनाही गरजेच्या वेळी रक्त उपलब्ध व्हावं यासाठी जनकल्याण रक्तपेढीची उभारणी दादांनी केली व त्याचबरोबर अंधांना दृष्टी मिळावी म्हणून जनकल्याण नेत्रपेढीची स्थापना व तसेच गरजू व गरीब डोळ्याच्या विकारांच्या रुग्णांसाठी विविध उपचारांसाठी व शस्त्रक्रियांसाठी नेत्रसेवा केंद्राची निर्मिती दादांनी केली. निराधार बालकांना मायेचे घर मिळावं म्हणून आधार या दत्तक केंद्राची स्थापना दादांनी केली. निराधार महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी वंदनीय ताई आपटे प्रतिष्ठानची स्थापना तळेगाव येथे सुद्धा दादांनी केली. या सर्व प्रकल्पांचा संपूर्ण प्रवास या पुस्तकामध्ये आहे. त्याचबरोबर माननीय नानाजी देशमुख यांच्या बीड जिल्ह्यातील कामासाठी दादांचे विविध प्रकारचे योगदान या पुस्तकामध्ये आहे. हा या पुस्तकाचा गाभा आहे असं मला वाटतं. दादांना भेटलेली माणसं व त्यामुळे त्यांना विविध क्षेत्रात विविध कामे करण्यासाठी कसा फायदा झाला हे या ग्रंथात दाखवण्यात आले आहे. व त्याचबरोबर माननीय दादांचे विविध क्षेत्रातील मित्र व त्यांनी अनुभवलेले दादांचे कार्य हे सर्व या ग्रंथातून आम्ही आपल्यासमोर आणत आहोत. व त्याचबरोबर त्यांनी सर्वदूर महाराष्ट्रातून सर्व वैद्यांचे व वनस्पती तज्ज्ञांचे ज्ञान व काम सर्वांना माहिती व्हावं म्हणून चालू केलेले 13 विविध पुरस्कारांची माहिती
तसेच त्यांनी साध्या सोप्या भाषेत आयुर्वेदाची विविध विषयांवरील लिहिलेली 100च्या वर पुस्तके याबद्दलही समग्र माहिती या ग्रंथात आहे. याचबरोबर संघासाठी केलेले समर्पण भावनेने केलेले काम इदम न मम म्हणूनही यात आहे. तसेच भारतीय वायुदलातील त्यांचा प्रवास व त्यांना या प्रवासात भावलेले अनुभव व त्या अनुभवांचा त्यांनी त्यांच्या पुढच्या आयुष्यात याचा सर्व कामात कसा फायदा करून घेतला ही या पुस्तकाची ताकद दाखवतो. व त्याचबरोबर त्यांनी विविध अंगांनी विराट प्रकल्प राबवून उदाहरणार्थ ठाणे जिल्ह्यात देवभान येथे अनेक ओसाड डोंगर 10 ते 12 वर्षे हिरवेगार करण्याचा प्रकल्प हाती घेतला आणि हे सुद्धा करत असताना स्वतःला एक छोटा माणूस मजदूर वैद्य म्हणून आयुष्यभर कसे काम करत राहिले ही या पुस्तकाची महती आहे. तसेच गुरुकुल पुणे हा निशुल्क आयुर्वेद परिचय वर्ग तब्बल 40 वर्षे चालवला. गुरुकुलातील अनेक विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन त्यांनी शेकडो संमेलने व शिबिरांचे आयोजन केले. या विद्यार्थ्यांना भावलेले दादांचे कार्य आम्ही त्यांच्या शब्दात या पुस्तकात मांडलेले आहे. दादांनी स्वतःच्या हिमतीवर 4 विश्ववैद्य संमेलने व 3 अन्नकोट सोहळा ही त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतला आणि याबद्दलही सर्व माहिती या पुस्तकात आम्ही मुद्दामून माहिती करता नोंदवली आहे. म्हणूनच नवीन पिढीला दादांचे विविध क्षेत्रातील कार्य कळावे व त्यांना एक आदर्श म्हणून काम करण्यासाठी त्यांच्यासाठी अखंड सेवा करण्याची ऊर्जा मिळावी या पुस्तकाचा कळस आहे असे मला वाटते. परत एकदा दादांच्या प्रेमाखातर आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल आम्ही सर्व आपले ऋणी आहोत. सर्वांना नम्र अभिवादन. शुभम भवतु. धन्यवाद. यानंतर वेळ आहे या दोनही मान्यवरांचा यथोचित सन्मान करायची, यथोचित सत्कार करायची आणि हा आपल्यासाठी तितकाच आनंदाचा विषय आहे. पण तत्पूर्वीची छोटीशी त्यांना जरी औपचारिकता वाटत असली तरी आपल्यासाठी ती अत्यंत आवश्यकता असते, ती म्हणजे त्यांचा परिचय. मला मनापासून माहिती आहे की व्यासपीठावरती आसनस्थ दोन्ही मंडळी ही परिचयाच्या पलीकडची आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्याविषयी 2 शब्द आम्हाला बोलायला मिळणं हा आम्हाला आमचा गौरव वाटतो, हा आमच्या आनंदाचा भाग आहे. म्हणून त्यांनी आमचा हा परिचय आणि सत्कार तर व्हायलाच हवा, पण परिचयाची औपचारिकता ही आमच्यासाठी आहे, आपल्या सगळ्यांसाठी आहे, तर आपण ती गोड मानून घ्यावी. सर्वप्रथम मी रोहित जोगळेकर यांना इथे निमंत्रित करते. श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे संपर्क प्रमुख आहेत, ते परिचय करून देत आहेत. पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांचा. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आयुर्वेद भास्कर दादा खडीवाले वैद्य यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या चरित्र प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आपण इथे एकत्रित झालेलो आहोत. या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन ज्यांच्या शुभहस्ते होत आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांचा परिचय मी आपल्याला करून देतोय. परिचय. श्री डॉक्टर मोहन मधुकर भागवत. जन्म ठिकाण चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य. लहानपणापासूनच संघाचे संस्कार मोहनजींच्या घरात रुजलेले होते. त्यांचे वडील श्री मधुकरराव भागवत यांनी चंद्रपूर व गुजरात राज्य येथे प्रांत प्रचारक म्हणून अनेक वर्ष काम केले. मोहनजींनी आपले शालेय, महाविद्यालयीन व पशुवैद्यकीय शिक्षण पूर्ण करून इसवी सन 1974 मध्ये संघाचे प्रचारक म्हणून संघ कार्याचा श्रीगणेशा केला. संघ कार्य करीत असताना अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे त्यांनी पार पाडल्या, ज्यामध्ये अकोला नगर प्रचारक, नागपूर प्रांत प्रचारक, विदर्भ प्रांत प्रचारक, उत्तर पूर्व, बिहार व झारखंड क्षेत्र प्रचारक अशा जबाबदाऱ्यांचा समावेश आहे. या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर त्यांनी अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख व अखिल भारतीय प्रचारक प्रमुख अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सुद्धा यशस्वीरित्या पार पडल्या. सन 2000 ते 2009 अशा तब्बल 9 वर्षाच्या कालखंडामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माननीय सरकार्यवाह ही जबाबदारी मोहनजींनी अतिशय यशस्वीरित्या पार पाडली. मार्च 2009 पासून सरसंघचालक हे दायित्व स्वीकारून आपल्या सगळ्यांना नव्हे तर संपूर्ण देशाला मोहनजींचे अतिशय मौलिक असे मार्गदर्शन मिळत आहे. अशा या
ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या शुभहस्ते आयुर्वेद भास्कर दादा खडीवाले यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन होत आहे. त्याबद्दल संपूर्ण खडीवाले परिवारातर्फे आम्ही सर्वजण पूजनीय सरसंघचालकांचे ऋणी आहोत. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. कुटुंबियांच्या वतीने आणि उपस्थित आपण सर्वांच्या वतीने मी वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले आपणाला विनंती करते, आपण पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांचा आपल्या कार्यक्रमामध्ये सन्मान करावा, त्यांचा सत्कार करावा. हा आपल्या सगळ्यांसाठीच आणि दादांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे दादांच्या पद्धतीने सगळा कार्यक्रम व्हायला हवा अशी ही एक भावना मनामध्ये या सगळ्या कुटुंबियांच्या आहे. शाल, श्रीफल, श्री धन्वंतरीची मूर्ती, भेटवस्तू. ही भेटवस्तूसुद्धा दादांकडनं ज्यांना आत्तापर्यंत भेटवस्तू मिळाली आहे ती काय आहे त्यांना नक्की अंदाज असेल. त्याच स्वरूपाची दादाजी भेटवस्तू देत असत, त्याच स्वरूपाची भेटवस्तू आम्हीही त्यांना देतो आहोत. आणि शिवाय या दोनही मान्यवरांना आपण दादांनी लिहिलेल्या सर्व पुस्तकांचा संच भेट देणार आहोत. फक्त तो बॉक्स मोठा आहे कारण जवळपास 100 पुस्तकं आहेत, तर तो स्टेजवरती व्यासपीठावरती देणं थोडं अवघड आहे, म्हणून आपण त्यांच्याकडे तो नंतर सुपूर्द करणार आहोत. पण दादांनी लिहिलेली सर्व अक्षरांचा ठेवा या दोनही मान्यवरांना आपण देतोय. वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले यांच्या हस्ते आजच्या या ग्रंथाच्या शुभारंभाच्या प्रसंगी आपण पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांचा सन्मान करतो आहोत, यांचा सत्कार करतो आहोत. धन्यवाद. यानंतर आपण सन्मान करणार आहोत माननीय डॉक्टर शांब मुजुमदार सरांचा. पण तत्पूर्वी त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी दादांचे शिष्य आणि या वैद्य कुटुंबियांचे अतिशय जवळचे स्नेही वैद्य अनंत निमकर यांना इथे निमंत्रित करते. ते मुजुमदार सरांचा परिचय करून देतील, त्यानंतर आपण त्यांचा सन्मान करूया. वैद्य अनंत निमकर. नमस्कार. आदरणीय दादांच्या या कार्यचरित्र ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यास आज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आदरणीय व्यक्तिमत्व प्राध्यापक डॉक्टर मुजुमदार सर यांचा परिचय थोडक्यात मी आपणास करून देत आहे. माननीय शांताराम बळवंत मुजुमदार जगविख्यात अशा सिम्बॉयसिस या बहुभाषित, बहुविद्याशाखीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष असं शिक्षण क्षेत्रातील आपल्याला भीष्माचार्य म्हणावं लागेल असं व्यक्तिमत्व आज आपणास या ठिकाणी लाभलं आहे. हे आपल्या सर्वांचं भाग्य म्हणावं लागेल. सरांचं बालपण गडहिंग्लजसारख्या छोट्या गावात झालं. त्यानंतर पुणे विद्यापीठातून त्यांनी वनस्पतीशास्त्र विषयात MSc ही पदवी विशेष प्रावीण्यासह मिळवली. त्यानंतर सूक्ष्म जीवशास्त्रात त्यांनी PhD ही पदवी मिळवली आणि त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख म्हणून त्यांनी बरेच वर्ष काम केलं. पुणे विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळावर तसेच सिनेटवर, शैक्षणिक मंडळ आणि वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळावर अध्यक्ष म्हणून त्यांनी काम बघितलं आहे. ICCRच्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सल्लागार म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. जीवशास्त्रावर आधारित त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक जर्नल्समध्ये अनेक संशोधनपर लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत. परस्पर लाभासाठी एकत्र राहणे म्हणजे सिम्बॉयसिस ही खरं तर वनस्पतीशास्त्रातील संकल्पना आणि ती समोर ठेवून त्यांनी अनेक शिक्षण संस्था उभ्या केल्या आणि त्या वाढवल्या आणि या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अर्थातच काहींचा उल्लेख या ठिकाणी मी आवर्जून करतो. त्यामध्ये भारत सरकारतर्फे 2005 साली पद्मश्री पुरस्कार तर 2012 साली पद्मभूषण पुरस्काराने सरांना सन्मानित करण्यात आले आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डिलीट ही पदवी तर डॉक्टर DY पाटील विद्यापीठाकडून DSc ही पदवी त्यांना बहाल करण्यात आलेली आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम मेमोरियल अवॉर्ड प्राप्त होण्याचा पहिला मान हा सरांनी मिळवलेला आहे. याशिवाय पुण्यभूषण पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, FI फाउंडेशन पुरस्कार, टॉप मॅनेजमेंट क्लबचा एक्सलेन्स इन एज्युकेशन पुरस्कार, पुणे महापालिकेचा लाईफ टाईम रोल ऑफ ऑनर आणि पुणे फेस्टिवलचा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड यांनी त्यांना सन्मानित केलेले आहे.
अनेक पुरस्कार आहेत, पण वेळेअभावी या ठिकाणी त्यांचा उल्लेख करणं शक्य नाही. परंतु शिक्षण क्षेत्रातील अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाचे मार्गदर्शन आज आपणास लाभणार आहे, ही आपणा सर्वांसाठी अत्यंत भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल. धन्यवाद. धन्यवाद वैद्य अनंत निमकर. आणि यानंतर मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते, विनायक वैद्य खडीवाले, आपण आपल्या कुटुंबियांच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्याच मनात असलेला आनंद हा सगळा या सत्कारामधून आणि सन्मानामधून त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. आपण या ठिकाणी माननीय मुजुमदार सरांना सन्मानित करावं, त्यांचा सत्कार करावा. शाल, श्रीफल, श्री धन्वंतरीची मूर्ती, भेटवस्तू अशा स्वरूपातला हा सन्मान आहे. खरं तर ह्या कुटुंबियाला जितका आनंद झालेला आहे तो मला असं वाटतं या भेटवस्तूंच्याही आणि सन्मानाच्याही पलीकडचा आहे. ही दोन मान्यवर व्यक्ती या ग्रंथाच्या विमोचनासाठी आज उपस्थित आहेत. हा आनंद शब्दात आणि भेटवस्तूत न मावणारा आहे. विविध पद्धतीने आम्ही त्यांच्यापर्यंत हे पोहोचवायचा प्रयत्न करतोय. आजचा होणारा हा सन्मान याच आनंदाचं एक छोटंसं प्रतीक आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांनी बसून घ्यावं आणि आपण सर्वच जण आता एका चरित्र कार्यपटाला सामोरे जाणार आहोत. कारण दादांनी केलेलं कार्य हे मगाशी जरी थोडक्यात आपल्यासमोर आलेलं असलं, ग्रंथाच्या रूपाने जरी आपल्यासमोर आलेलं असलं, तरी इतकं प्रचंड मोठं काम करणारा माणूस हा काही मिनिटांमध्ये आणि काही तासांमध्ये बसणारा नसतोच. त्यामुळे समग्रतेने त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेण्याचे आपले जे काही वेगवेगळे प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नामधलाच आजचा हा चरित्रपट आहे, चरित्र कार्यपट आहे. तो आता आपण पाहूया आणि त्यानंतर ग्रंथाच्या विमोचनाकडे आपण वळणार आहोत. चरित्र कार्यपट प्लीज. नमस्कार. तुमचा ईश्वरावर विश्वास आहे का? त्याला प्रत्यक्ष पाहिलंय? ईश्वर म्हणजे तरी काय आहे? ईश्वर म्हणजे करुणेचं अनंत आकाश. ईश्वर म्हणजे संवेदनशीलतेचा कोवळा प्रकाश. ईश्वर म्हणजे ममतेचा अखंड झरा. असाच जर असेल हा ईश्वर, तर तुम्हा आम्हामध्येच तर वावरत होता. आपल्या असंख्य हातांनी आपल्याला सांभाळत होता. ही गोष्ट आहे अशाच ईश्वराची, नाही योगेश्वराची, ज्याच्या जगण्याचा मंत्र होता इदं न मम. ढगातून एक इवलासा थेंब निघतो, पृथ्वीच्या दिशेनं झेपावतो, कधी जमिनीवर पडतो, मातीत मिसळतो, कधी झरा बनून जलाशयात सामावतो, तर कधी नदीच्या प्रवाहातून सागरात विलीन होतो. पुन्हा सूर्य येतो, थेंबांची वाफ बनते, वाफेचे ढग बनतात आणि पुन्हा पृथ्वीवर येतात थेंब बनून. निसर्गाचं हे चक्र अव्याहत सुरूच राहतं आणि या सुंदर प्रक्रियेतून काही शिकण्यासारखं असतं हे फार थोड्या लोकांना समजले. आदरणीय वैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले तथा आपले दादा हे त्या द्रष्ट्यांपैकीच एक. आणि नेहमी असं वाटतं की आपण जे काही पाहिलंय, अनुभवलंय, हे आपण लोकांना द्यावं, त्यातला काहीतरी वेगळा चांगला भाग त्यानं घ्यावा. प्रत्येक कृतीमाग दादांचा हाच पवित्र विचार होता. कुणाला तरी फायदा होतोय ना, मग मला थोडीफार झीज सोसावी लागली तरी चालेल, हाच दादांचा बाणा होता आणि त्यांनी तो शेवटपर्यंत जपला. लोकांना मदत करणं, लोक चांगलं काम करतायत त्याच्याबरोबर आपण जोडणं आणि त्याच्यात नुसतं नाही बाहेर पडणं, लोकांना सांगायचं पण नाही की मी केलं. लोक दादांना सांगायचे अरे तू राजा केलंयस, दादा तू विशेष कट करायचे. हे विशेष आहे, त्यांना स्वतःचं कौतुक कधी आवडलं नाही. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा तोची साधू ओळखावा.
ही दादांची ओळख आहे. घरगुती चौकशी करत असतात, तुमच्या कुटुंबात कोण आहे, काय काय करता, काय म्हणजे आपल्यापणाने त्यांनी जी चौकशी केलेली त्यावेळेला त्यांची ती आपल्यापणा तो आम्हाला चांगल्या प्रकारे जाणवायचा. म्हणजे समोरच्याचा रिस्पेक्ट कसा ठेवायचा, किती लहान असला कोणी मोठा असला तरी त्यांच्या ठिकाणी लहान मोठं कोणी नव्हतं, सगळे एक समान होते. प्रथम दर्शनी ते पाषाणाप्रमाणे कठोर भासतील, पण जो जो त्यांच्या संपर्कात आला त्याला दादांचा कोमल हृदयी स्वभाव सहज लक्षात येत असे. दादा कर्तव्य कठोर होते, अत्यंत शिस्तीचे होते. हातात घेतलेलं कार्य पूर्ण करेपर्यंत त्यांना चैन पडत नसे. आदरणीय दादांच्या इदम न मम या भावनेतून जेव्हा जेव्हा त्यांनी ज्या ज्या कार्याचं बीज रोवलं त्या प्रत्येकाचा आज वटवृक्ष झालेला पाहायला मिळतो. प य वैद्य खडीवाले तथा दादांची व्यावसायिक कारकीर्द सुरू झाली ती याच हरी परशुराम औषधालयातून. पुण्यातल्या शनिवार पेठ येथे हा औषध निर्मितीचा कारखाना दादांनी 1970 साली सुरू केला. धंदा विषयच नाही, चांगल्यात चांगल्या वनस्पती आणायच्या, चांगल्यात चांगलं औषध तयार व्हायला पाहिजे, ही रुग्णांना दिलासा देणं, त्याला आपण काहीतरी मदत करून त्याच्या रोगाकरता आपण काहीतरी नीट करतोय ही त्यांची भावना त्यांनी शेवटपर्यंत जपली. तर ते हे सुद्धा सांगायचे की एखादं औषध ओळखायचं कसं, तो गुळवेल कसा आहे, तो अंगठा एवढा जाड असावा. नंतर अगरू घेतलं तर ते पाण्यात टाकलं तर ते उभं तरंगतं, तर तो अगरू चांगला, असं इतपत आमचे दादा आम्हाला शिकवायचे. औषध निर्मितीच्या प्रक्रियेतील प्रत्येक घटक नैसर्गिक, शुद्ध आणि चोख असायला हवा हा दादांचा नियम आजही काटेकोरपणे पाळला जातो. निर्मितीमधील प्रक्रियांमध्ये यंत्रांचा सहभाग असता कामा नये ही अजून एक उल्लेखनीय बाब. दादांचं असं म्हणणं होतं की प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, स्त्री शक्तीला रोजगार मिळाला पाहिजे. स्त्री चांगली असते, कमवणारे की घर कुटुंब छान असतं. कारखाना म्हणजे रोजगार निर्मिती. आयुर्वेदाचा गंधही नसलेल्या महिलांना त्यांनी प्रशिक्षित केलं. आज त्या इतक्या निष्णात आहेत की यंत्रा इतक्या सफाईदारपणे गोळ्या बनवण्याचं काम त्या करत असतात. याचं कारण म्हणजे दादांचं असं नेहमी म्हणणं असे की महिलांनी एखादं काम हाती घेतलं की ते त्या प्रामाणिकपणे पूर्ण करणारच. या महिलांना त्यांनी केवळ आर्थिक स्वावलंबन दिलं नाही तर आपणही काहीतरी नवं करू शकतो हा आत्मविश्वास दिला. इथून जवळच वैद्य खडीवाले यांचा पुण्यातील सुप्रसिद्ध दवाखानाही आहे. इथं येणाऱ्या रुग्णाचं अचूक निदान करण्याचा दादांचा वारसा त्यांचे सुपुत्र वैद्य श्री विनायक प वैद्य खडीवाले आणि नातू वैद्य श्री निखिल विनायक वैद्य खडीवाले हे दोघेही समर्थपणे चालवतात. आता वेळ झाली तुम्ही जा असं ते कधी म्हणणार. आलेले प्रत्येकाला व्यवस्थित विचारून सवरून त्याची काय तक्रार आहे किंवा काय त्याचा प्रॉब्लेम आहे ते सगळ्याचं व्यवस्थित निराकरण केलं जातं. 1970 सालापासून हरी परशुराम औषधालयातून दर्जेदार आयुर्वेदिक औषध नेण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून लोक इथं येतात, कारण खडीवाले वैद्यांनी बनवलेल्या औषधानं नक्की गुण येणार ही त्यांना खात्री असते. आयुर्वेदाच्या प्रसारासाठी दादांनी आपलं अख्खं आयुष्य वाहिलं होतं. पण आयुर्वेद क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते भारतीय हवाई दलात कार्यरत होते. कोकणातील गुहागरमधून येऊन पुण्यात स्थायिक झालेले श्री बाबासाहेब तथा यशवंत हरी वैद्य आणि सौ कालिंदी यशवंत वैद्य हे दादांचे आई वडील. बाबासाहेब स्वातंत्र्य सैनिक पण होते. मुळशी सत्याग्रहामध्ये ते तुरुंगात होते. पहिली 4 मुलं गेलेली आणि मग दादावर तिचा खरा खूप जीव होता आणि मग त्यांनी स्वतःच्या इच्छेने न सांगता मिलिटरीमध्ये हे घेतलं असं आई म्हणायची. कोणत्याही समस्येच्या मुळापर्यंत जात ती सोडवण्याची उपजत वृत्ती होतीच. त्यामुळे हवाई दलातही त्यांना दी बम्मन फॉल्ट फाइंडर असं म्हणत. पुढं 1955 साली दादांचा विवाह झाला. गळ्यामध्ये माझ्या आईचा खूप मोठा कष्टाचा वाटा आहे. म्हणजे आम्ही 4 मुलं असताना, लहान असताना, दादा आमचे नोकरी सोडून आलेले असताना आईने आमच्या दुकान सांभाळलं, कारखाना सांभाळला, आम्हाला वाढवलं आणि आई आमची एखाद्या अभेद्य याच्यासारखी दादांच्या पाठीमागे उभी राहिली. याच्यात मी आवर्जून आईचा उल्लेख करते, कारण तिच्याशिवाय हे कार्य पुढे होऊ गेलं नसतं. लोक व्यसनामध्ये पैसे वाया घालवत आहेत, हा माणूस समाजाकरता काहीतरी चांगलं काम करतोय, ही जी
आईची आमची जी वृत्ती, त्यामुळे आईने कधीही दादांच्या चांगल्या कामाला कधी नाही म्हणणं शक्य नाही. कायम पहिलं आईची सही असायची की तुम्ही एवढं काम करताय आणि मला वेळ मिळाला नाही, ही पण कधी तक्रार केली नाही. त्यांना सासऱ्यांना जायला बरेच वेळा वेळ नसायचा किंवा ते पुण्यात नसायचे, मग सगळीकडे त्या हजेरी लावायच्या आम्हाला सगळ्यांना घेऊन. म्हणजे कौटुंबिक जो जिव्हाळा निर्माण व्हायला पाहिजे की रिलेशन्स आपण जी मेंटेन करतो कुटुंबामधली बाकीच्या पण, ती त्यांच्यामुळे शक्य झाली. कधी काही अशी चुकले किंवा काय, कधी ते मला एकदा सुद्धा ओरडले नाहीत, बोलले नाहीत, काहीच नाही. उलट बाबांना उलटं बोलायचे ते की मधुराला का ओरडतोयस तू. वडिलांना दिलेलं वचन निभावण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी वनवास स्वीकारला, ही आपली संस्कृती आहे. इथं वडिलांची मृत्यूसमयीची इच्छा पूर्ण करण्यासाठी दादांनी हवाई दलातील नोकरीचा राजीनामा दिला. इतकं विलक्षण 20 वर्ष आमच्या आजोबांनी काम केलं, ते कुठंतरी बंद होऊ नये ही त्यांची भावना. आणि म्हणून दादा 36व्या वर्षी या क्षेत्रामध्ये आले, बॉन्ड पूर्ण केला एअरफोर्सचा. आणि जाताना सुद्धा एक मोठी विलक्षण गोष्ट करून गेले की स्वतःचं पेन्शन रणगाडा निधीला, स्वतःकडे काही फार पैसेही नव्हते तरीसुद्धा हौसेने ते सगळं देऊन टाकलं, दान केलं. अशी व्यक्ती पितृ म्हणून मला मिळाली, हे माझं काही अनेक जन्माचं पुण्य असं मी समजतो. दादांचे प्रेरणास्थान महर्षी अण्णासाहेब पटवर्धन आणि गुरु वैद्यराज बा न पराडकर यांच्याकडून स्फूर्ती घेत दादांनी आयुर्वेदाला आयुष्य वाहिले होते. आपण समाजाचं देणं लागतो याच भावनेतून ते जीवन जगले. कोणतीही कृती करताना त्यात स्वार्थाचा विचार कधीच आला नाही. त्यांचं असं होतं की त्यांच्या समोर जी व्यक्ती येईल त्याचा जी काय अडचण असेल, म्हणजे ती पारमार्थिक असेल, सांस्कृतिक असेल, सांपत्तिक असेल, मेडिकल असेल, ती सॉल्व करायची, त्याला काहीतरी न्याय द्यायचा आणि त्याला त्यातनं बाहेर काढायचं. हे व्रत दादांनी आयुष्यभर केलं. आणि त्यांचं लोकांना मदत करायचं तर ह्या हाताचं ह्या हाताला सुद्धा कळत नव्हतं, बाकीच्यांचं तर लांबच राहिलं. आयुर्वेद क्षेत्रातील नवोदित होतकरू मुलाला प्रोत्साहन देऊन त्याला स्वतःच्या पायावर उभं करणं, यासाठी दादा नेहमीच तत्पर असायचे. त्यांचा हात मदतीसाठी कायमच पुढे असायचा. कर्म विकर्म आणि अकर्म या तिन्हीचा खरा अर्थ कोणाला कळला असेल आजच्या जगामध्ये तर मला वाटतं दादा आहेत. की या स्वार्थी आपमतलबी समाजामध्ये ही अशी काही निस्वार्थी लोक असतात ओयासीसारखी, म्हणून सामान्य समाजामधली गरजू लोकांना त्यांचं जीवन फार उजळून निघतं. त्यानंतरची सर्व वर्षे दादांनी आपलं आयुष्य आयुर्वेदाची सेवा आणि लोकोपयोगी कामे या गोष्टींना समर्पित केलं. सर्वप्रथम आयुर्वेदाचे रीतसर शिक्षण घेण्यासाठी 36 वर्षांच्या दादांनी पुण्यातल्या अष्टांग महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढची 10 वर्ष त्याच अष्टांग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रसशास्त्र हा विषय शिकवण्याचे कामही आनंदानं केलं. आयुर्वेदाद्वारे रुग्णसेवा आणि हरी परशुराम औषधालयाचा व्याप या दोन्ही आघाड्यांवर दादांनी यशस्वीपणे काम केलं. विश्वासू साथीदार आणि समर्पित भावनेनं काम करणारा कर्मचारी वर्ग त्यांना मिळाला आणि वर्षानुवर्ष टिकला. Everything that you want to do about research or manufacturing or GMP or GLP, the patient comes first. दादा या शब्दाचा अर्थ अधिकाराने सांगणारे अशा अर्थाने दादा. अतिशय परखडपणे पण तितक्याच मोलाचे सल्ले दादा प्रत्येक रुग्णाला देत असत. 1 मिनिटानंतर लगेच त्यांनी मला सांगितलं की ह्यांचं अर्ध रक्त तयार होते आणि अर्ध रक्त तयार होत नाही. आणि त्यानुसार मग दादांनी जी औषधी दिली ती औषधी मी सुरू केली, पथ्य पाळली. नंतर हळूहळू हेमोग्लोबिन वाढत गेलं आणि तुम्हाला सांगतो शेवटी तिचं हेमोग्लोबिन 13.5 झालं. माझ्या सख्या भावाला ब्लड कॅन्सर झाला होता, तर दादांचं औषध चालूच होतं. पण त्यांच्या अथक परिश्रमाने आणि गायडन्सनी एक वेळ अशी आली की माझ्या भावाच्या कॅन्सर पेशी 0 आल्या. अचूक रोगनिदान आणि दर्जेदार औषधे यामुळे दादांची लोकप्रियता वाढतच होती. तरीही केवळ इतरांना मदत व्हावी या हेतूनही बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या हातून घडत गेल्या. सर्वात महत्वाचं म्हणजे माणसं पारखून, त्यांचं कौशल्य ओळखून त्यांना योग्य ती जबाबदारी सोपवण्याच्या त्यांच्या गुणांमुळे असंख्य अशक्यप्राय उपक्रमांची निर्मिती पार पडली. त्यातले अनेक प्रकल्प आजही हजारोंच्या उपयोगी पडत आहेत
हे विशेष. मनसे अण्णासाहेबांच्या नावाने पंचक्रोश रुग्णालय ते त्यांनी जवळजवळ 30 वर्ष चालवलं. त्याच्यामध्ये त्यांनी 15 ते 20 वर्ष 30 बेडचं स्वतःचं आयुर्वेदाचं हॉस्पिटल चालवलं, काम वाढत गेलं. तसं आयुर्वेदामध्ये अनेक नवीन नवीन कायदे औषध निर्माणाकरता अडचणी निर्माण झाल्या. त्याला मग त्यांच्या डोक्यात आलं की आपण औषधी उत्पादक संघ स्थापन करावा. बदलत्या काळाच्या आरोग्यविषयक आव्हानांना आयुर्वेदाच्या मदतीनं तोंड देता यावं, या माध्यमातून आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार करता यावा, याच हेतूनं दादांनी वैद्य खडीवाले संशोधन संस्थेची स्थापना केली. नवनव्या रोगांवर संशोधन करून त्यासाठी योग्य ती उपचार पद्धती शोधून काढण्याचं काम येथील तज्ज्ञ मंडळी आजही करत असतात. इथे लॅबोरेटरीत काम करताना रॉ मटेरियल बाहेरून आल्यानंतर पार्टीकडून माल आल्यानंतर तो माल चांगला आहे की नाही आणि हा लॅबोरेटरी टेस्टिंगला पास होतोय की नाही हे ते आधीच सांगायचे. आपल्याला मिळालेलं ज्ञान आपल्याजवळ न ठेवता अधिकाधिक रुग्णांपर्यंत ते पोहोचवावं, हा दादांचा आग्रह. म्हणूनच इच्छुकांना आयुर्वेदाचे प्रशिक्षण देण्याच्या हेतूनं त्यांनी आयुर्वेदिक परिचय वर्ग, गुरुकुल हे वर्ग सुरू केले. 1985 साली सुरू केलेले हे वर्ग तब्बल 31 वर्ष सुरू होते. यातून हजारो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दादांकडून आयुर्वेद ज्ञानाचा लाभ घेता आला, तेही संपूर्णपणे निःशुल्क. एकतर म्हणजे विषयावरचं प्रभुत्व, आयुर्वेदाचं सखोल ज्ञान, शिकवण्याची अत्यंत आंतरिक तळमळ, जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्यांशी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, ही जी काही भावना होती आणि आशांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतंय ही केवढी मोठी संधी आहे. त्यांची शिस्त तरुण मुलांवर खूप जास्त होती. तरुण मुलांना एखादा श्लोक नाही आठवला तर दादांना खूप राग यायचा आणि ते हक्काने त्यांना रागवायचे. त्यातला एक त्यांचा विद्यार्थी मी. औषधोपचारांमध्ये दादा सतत नवनवे प्रयोग करत, त्यातून त्यांनी नवनवे उपचार शोधले. हे सारं ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवावं या उद्देशानं त्यांनी आयुर्वेद प्रचारक हे मासिक 1976 साली सुरू केलं. त्याचबरोबर हिंदू तन्मन हे लोकप्रिय साप्ताहिकही चालवलं. त्यातही बहुतांश पुस्तकांचं त्यांनी मोफत वाटप केलं. त्यांनी 100च्या वर पुस्तकं प्रकाशित केली आहेत. अनेक वैद्यमित्रांच्या आग्रहाखातर त्यांनी लिहिलेली पुस्तकंही स्वतःच्या पैशानं प्रकाशित केली. आयुर्वेदाविषयीचे दुर्मिळ ग्रंथ सर्वांसाठी उपलब्ध व्हावेत या उद्देशानं त्यांनी वैद्य ग्रंथ भांडार हे दुकान पुण्यात सुरू केलं. ते लिस्ट द्यायचे मला पुस्तकांची आणि ते पुस्तक घेऊन मग ते मला घाम फुटायचं की हे पुस्तक आहे. त्यांना एवढं माहिती होतं, इतकी पुस्तकं होती तिथे. ते कुठलं पुस्तक कसल्या रंगाचं आहे, कुठं ठेवलंय, कुठल्या ह्याच्यात आहे ते बरोबर सांगायचे अगदी. दादांचा कर्मावर प्रचंड विश्वास, यातूनच त्यांच्या हाताने एका विस्मयकारक कार्याची निर्मिती झाली. खरं वास्तव आहे थॅलेसिमिया या रोगाचं, पण जरा ते सांगण्यामध्ये जरा क्रूड भाषेत सांगितलं गेलं की बाबा हे तुझा भाचा म्हणजे गळकं भांड आहे, त्याला खालून पडलेलं आहे भोग, त्यामुळे वरनं कितीही जरी रक्त ओतलं तरी ते सगळं वाहून जाणार आहे. तर म्हणजे थोडक्यात तू काय याच्या फार फंदात पडू नको असं ते अप्रत्यक्षरित्या सुचवण्यात आल्यामुळे त्यांनी तसंच्या तसं येऊन ते खडीवाले वैद्यांना सांगितलं आणि मग त्यांनी जो जमदग्नीचा अवतार धारण केला आणि एक भीष्म प्रतिज्ञा केली त्यांनी की मी पुण्यामध्ये अशी रक्तपिढी उभी करेन की जिथनं कुठलाही थॅलेसिमियाग्रस्त विनमुख परत जाणार नाही. रक्तदाते मिळवणं, तंत्रज्ञान ते विकसित करणं, त्याबाबत योग्य असलेली माणसं निर्माण करणं किंवा त्यांना शोधणं आणि हा सगळा शिवधनुष्य पेलून नेणं ही खरंच खूप अवघड गोष्ट होती. जागेची अडचण होती की बाबा आता ही रक्तपेढी सुरू करायची पण त्याला 1000 स्क्वेअर फूट जागा लागते, ही जागा कुठून आणायची. आणि त्यावेळेला देवदूतासारखे खडीवाले वैद्य आमच्या मागे धावून आले आणि त्यांनी केवळ 1 रुपया वर्षाला भाडं घेऊन त्यांच्या मालकीची 1000 स्क्वेअर फूटची जागा त्यांनी रक्तपेढीच्या उभारणीसाठी दिली आणि मग हे काम उभं राहिलं. एवढंच करून ते थांबले नाहीत, तर उभारणीच्या खर्चाचा 3/4 आर्थिक वाटासुद्धा त्यांनी उचलला. जनकल्याण रक्तपेढी या संस्थेची दादांनी केवळ सुरुवातच केली नाही, तर ती सुरळीतपणे पार पडावी यासाठी ते सतत पदरमोड करत राहिले. पुढं रक्तपेढीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध झाली तेव्हाही
स्वतःजवळचा मोठा निधी त्यांनी तत्कालीन विश्वस्तांकडे सुपूर्द केला. अल्प दरामध्ये किंवा फ्री ऑफ कॉस्ट आपली इथे नेत्र तपासणी होते, इथे डोळ्याची चांगली ऑपरेशन्स होतात. असा एकदा राबदा सुरू झाला, पेशंटचं येणं जाणं सुरू झालं की मग आपण पुढची स्टेप म्हणून आय बँक चालू करूया. दादांनी अजून एक महत्वाची संस्था स्थापन केली आणि ती म्हणजे जनकल्याण नेत्रपेढी. त्याकरता पदयात्रा काढणं, पुण्यातल्या वेगवेगळ्या पेठांमधनं, पुण्यातल्या वेगवेगळ्या रस्त्यांवरनं, आणि अशा पद्धतीने आम्ही दादा स्वतः त्याच्यात असायचे. जे काय आम्ही बॅनर किंवा हे केलेले होते, दादांनी स्वतः काही स्लोगन डिझाईन केलेले होते. पुण्यामध्ये त्यांचे इतकं मित्रपरिवार मोठा होता की कधीही कुठेही डेथ झाली की त्यांचा कोणीतरी जाऊन तो कन्व्हिन्सच करायचा त्यांना की बुवा नेत्रदान करा. त्यामुळे ते लगेच नेत्र मिळायचे. आम्ही रात्री 9-10 वाजता ऑपरेशन सुरू करायचं, ते 2 रात्री 2-3 पर्यंत ऑपरेशन करायचं. असं जवळपास आठवड्यात 2 वेळा तरी होत होतं. नानाजींचा चित्रकूट प्रकल्प आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, प्रचंड मोठं ज्याला म्हणून योगदान. त्यामध्ये दादांचं योगदान असं, ते दादांशी एकदा बोलले की अरे राजा, ह्याच्याकरता म्हणलं तू मला आयुर्वेदाची काय मदत करू शकतोस. नानाजींचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य दादांकरता. ते म्हणले तुम्ही सांगा. ते म्हणले मला इथं रसशाळा उभी करावीशी वाटते. झालं, नानाजी नुसतं म्हणायला आणि दादांनी त्यांची संपूर्ण आयुर्वेदाची रसशाळा उभारून दिली. स्वतःचा एक शिष्य, माझा खास मित्र योगेश गोडबोले, त्याला तिथं पाठवलं. तो स्वतःचा दवाखाना बंद करून 3 आठवडे त्यांना सर्व औषधं कशी करायची, कशी नुसतंच नाही कशी वापरायची, आणि नुसतंच नाही लोकांपर्यंत कशी द्यायची, हे शिक्षण देऊन तो परत आला. नानाजी देशमुख यांच्या केवळ सांगण्यावरून दादांनी ग्रामीण भागात 125च्या वर आरोग्य शिबिरं घेतली. ग्रामीण युवकांना प्रशिक्षित करून ग्रामीण आरोग्य रक्षकांची फळी उभारली. बीड जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये डोंबरी या ठिकाणी माननीय नानाजी देशमुखांचं दीनदयाळ शिवसंस्थांची एक आश्रमशाळा होती. तिथं परिस्थिती अशी होती की सगळ्या झोपडी वजा ह्याच्यातनं ते मुलांची शिक्षणाची ह्याची त्याची अशी सोय होती जास्ती करून. तर मग आम्ही तिथं बांधकाम करायचं ठरवलं आणि मग दादाने मला सांगितलं तुम्ही जाऊन तिथं राहा आणि ते करायला. तिथं जवळजवळ आम्ही 4000 फुटाचं बांधकाम केलं. डोंगरातला एरिया वगैरे असा होता तो. त्यावेळेला दादा तिथं यायचे आणि प्रत्यक्षात पाट्या उचलणं हे करणं ह्या कामापासून सगळं काम दादा सगळ्यांच्या बरोबरीनं करत असत तिथं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय मोरोपंत पिंगळे यांच्या विनंतीवरून दादांनी आणखी एक बहुमोल प्रकल्प हाती घेतला. पुण्याहून 450 किलोमीटर दूर ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील देवबांध या ओसाड डोंगर तसेच माळरानावर आयुर्वेदिक औषधांसाठी लागणाऱ्या वनस्पतींची लागवड करण्याचे ते कार्य. पुण्यातल्या टेल्को मधले श्री राम भिडे म्हणजे दादांचे मित्र, त्यांचे सहकारी दादा आणि हरी परशुराम औषधालयातील तसेच गुरुकुल प्रकल्पातील दादांचे सहकारी यांच्या समवेत हा प्रकल्प राबवला गेला. या प्रकल्पासाठी स्वतःच्या खर्चानं दादांनी रोपं आणि इतर साहित्यांची खरेदी केली. महिन्यातून 2 वेळा ही मंडळी तिथं जात आणि श्रमदान करत. निरनिराळ्या आयुर्वेद कंपन्यांना ते एकत्र करायचे आणि शेतकरी लोकांना बोलवायचे. म्हणजे शेतकरी आणि कंपन्या ही जी कल्पना आहे ही प्रथम कल्पना ही दादांनी मांडलेली होती त्याच्यामध्ये. अशाच प्रकारचा वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचा प्रकल्प दादांनी आणखी एका ठिकाणी राबवलाय आणि हे ठिकाण आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. आजही वनौषधींनी संपन्न असा हा भाग पदेशास्त्री उद्यान म्हणून आपल्याला पाहायला मिळते. ही जी बाग आहेत या बागे आता या बागेने एक विस्तीर्ण असं रूप घेतलेलं आहे. एक कल्पवृक्षासारखं एक वटवृक्षासारखं रूप या बागेने घेतलेले आहे. ही बाग आता एक आदर्श बाग झालेली आहे. ही डिजिटल रूपामध्ये ही बाग आता आलेली आहे आणि सगळे जे आहेत साधारणतः 500 जातींचा संग्रह या ठिकाणी या बागेमध्ये झालेला आहे. त्यांनी एक रस्त्यावर टाकलेलं मूल मुंबईमध्ये बघितलं आणि मग त्यांच्या मनात ही चक्र सुरू झाली की अरे या मुलांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, जी बाळं नकोशी म्हणून टाकून दिलेली असतात. त्यांच्या डोक्यावर मायेची छत्रछाया कशी निर्माण करता येईल हा विचार दादांच्या मनात असे. चांगल्या विचाराला नेहमीच ईश्वराचं पाठबळ लाभतं. या न्यायाने त्यांना आकुर्डी येथील 2 प्लॉट्स देणगी दाखल मिळाले आणि हे आधार केंद्र उभं राहिलं.
मुळात विना अनुदान तत्वावरती चालणारी संस्था आहे. एवढी वर्ष दादांनी त्यांच्या कष्टाने, त्यांच्या श्रमाने आणि त्यांनी आर्थिक बाजू सावरून घेऊन त्यांनी ही संस्था आजपर्यंत ह्या संस्थेचा वटवृक्ष केला. इथून दादांच्या पश्चात त्यांचे म्हणजे त्यांच्या सुनबाई आणि त्यांचा मुलगा तेही संस्थेला त्याच मार्गदर्शकांनी आणि तेवढ्याच अनुकंपनेने त्या संस्थेचा कारभार बघता आहेत. अनेक नवजात बालके इथं दाखल होतात. त्यांचे योग्य पद्धतीनं संगोपन केलं जातं. त्यांच्या खाण्यापिण्याची आणि आरोग्याची चोख व्यवस्था ठेवली जाते. सरकारी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत आतापर्यंत सुमारे 150 अपत्यहीनांच्या जीवनात या बालकांनी आनंद फुलवलाय. आणि हे सारं घडलं ते दादांच्या प्रयत्नातून. इथे ट्रस्टी झाल्यापासून अनेक वेळा येणं झालं. आमच्या देखत अनेक ॲडॉप्शन्स झाली आणि त्यावेळेला त्या पालकांच्या चेहऱ्यांवरचा आनंद बघून आम्हालाच खूप छान वाटत होतं. आधार संस्थेची स्थापना होऊन जेव्हा पहिलं दत्तक मूल द्यायचं समारंभ होता त्याला त्यांनी वंदनी ताईंना प्रमुख म्हणून बोलावलं होतं. ते म्हणाले आजची गरज म्हणून ह्या संस्थेची गरज आहे, त्याच्यासाठी आज ही संस्था स्थापन झालेली आहे. पण भविष्य काळामध्ये स्त्री अशी कणखर झाली पाहिजे की तिच्यावर अशी अडचणीची वेळ येऊच नये. याचाच पुढचा टप्पा म्हणजे वंदनीय ताई आपटे महिला विकास प्रतिष्ठान. ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनासाठी, रोजगार निर्मितीसाठी तसंच त्यांचे आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी करावं असं दादांना वाटायचं. ध्यानीमनी नसतानाही त्या इच्छेला मूर्तरूप आलं. तळेगाव दाभाडे इथं असा काही उपक्रम सुरू करावा अशी कल्पना पुढे आली. ट्रस्टची नोंदणी ते जागा खरेदी ते बांधकाम असे सर्व टप्पे अवघ्या वर्षभरात पूर्ण झाले आणि वंदनीय ताई आपटे महिला विकास प्रतिष्ठानची 3 मजली देखणी वास्तू उभी राहिली. गरजूंना विविध प्रकारचे रुग्णोपयोगी साहित्य निशुल्कपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं दादांनी बा न पराडकर रुग्णोपयोगी साहित्य केंद्रही सुरू केले. दादांनी सुरू केलेल्या महर्षी अण्णासाहेब पटवर्धन संदर्भ ग्रंथालयाच्या माध्यमातून सर्वांसाठी आयुर्वेदातील दुर्मिळ ग्रंथ अभ्यासता आले. महानगरपालिकेच्या डॉक्टर कोटनीस हॉस्पिटल इथं दर गुरुवारी HIV बाधितांसाठी दादा तब्बल 30 वर्षे मोफत आयुर्वेदिक उपचार देत असत. आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार हे त्यांचे जीवनध्येय होते. त्यामुळे याच आयुर्वेदाच्या क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी भरीव कार्य केलंय त्यांचा गौरव करावा असं त्यांच्या मनात आलं. यातूनच उभी राहिली विविध पुरस्कारांची मालिका. आज वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे आयुर्वेदातील विविध शाखांमधील योगदानाबद्दल महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या नावे तब्बल 13 पुरस्कार दरवर्षी दिले जातात. त्यांनी अनेक पुरस्कार नाकारले तरीही शासनाच्या आणि मित्रांच्या प्रेमळ आग्रहाखातर काही पुरस्कार आणि मानसन्मान त्यांना स्वीकारावेच लागले. तेही थोडे थोडके नाहीत, सुमारे 50हून अधिक नक्कीच आहेत. केंद्र शासनाने त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट देण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी 11 साली ते मला दवाखाना आहे, मी दादरला जाणार, तिथे शक्य असेल तर बघा, नाही तर मला काही नको. 2-3 वर्ष त्यांनी अवॉइड केलं. शेवटी मी त्यांच्या खनपटीला बसलो. मी स्वतः त्यांना घेऊन दिल्लीला नेलं. त्यांना ते लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळेल तोपर्यंत मी त्यांच्याबरोबर राहिलो. केवळ माझ्या आग्रहाखातर दादा तिथे आले आणि त्यांनी त्याचा स्वीकार केला. अन्न हे परमब्रह्म आहे आणि अन्नदान म्हणजे धर्मकार्य असं दादा मानायचे. दादांकडे कारखान्यात आलेला कोणीच विन्मुख जात नसे. जेवायची वेळ असेल तर जेवण, नाही तर काहीतरी खायला किंवा चहा कॉफी तरी नक्की घेऊन जायचं, हा दादांचा दंडक. कर्मचाऱ्यांसाठी रोजच्या रोज सकस अन्न कारखान्यातच शिजवलं जाईल आणि रोज एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला जाईल. शेवटच्या माणसाला सुद्धा पंक्तीत बसवून वाढून मगच दादा स्वतः जेवायला बसायचे आणि यासाठी लागेल ती भाजी दादा स्वतः मंडईत जाऊन खरेदी करत. नारळ इथे किती 10, 15, 20, 25 किती असो ते नारळ ते स्वतः खांद्यावर घेऊन जात असत. रिक्षा बाहेर असे तिथपर्यंत जात असत. सगळीकडे भाजी स्वतः खरेदी करायचे आणि त्यांना सगळ्यात उत्तम आणि मोठा असा जो असेल तो नारळ लागायचा. त्यांच्याकडून बिस्किटचे पुढे शेजारी एक केळीवाला यायचे तर केळी घ्यायची
आणि येता येता घाटामध्ये मध्येच थांबायचं. सगळे माकडं असतात, त्या माकडांना सगळे केळी बिस्किटं हाताने द्यायचे. सकस अन्नाचं महत्व सर्वांना कळावं या हेतूनं दादांनी 3 वेळा अन्नकोटाचं आयोजन केलं आणि त्यांना समर्थ साथ दिली ती माटुंगा इथल्या उडुपी भोजनालयाचे श्री रामा नायक आणि त्यांचे चिरंजीव श्री सतीश नायक यांनी. त्यांनी पदार्थांची स्पर्धाही भरवली. तब्बल 1001 इतक्या शाकाहारी पदार्थांचं प्रदर्शन त्यांनी भरवलं. त्याचबरोबर अन्नकोटाचे 3ही दिवस जो येईल त्या प्रत्येकाला निःशुल्क प्रसादाचा आस्वाद दिला गेला. 6000 वर्ष जुनं चिकित्साशास्त्र म्हणजे आयुर्वेद. या प्राचीन शास्त्राची सेवा करणाऱ्या सर्व वैद्यांना एकत्र आणावं, त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण व्हावी या हेतूनं दादांनी पुण्यात महाप्रचंड असं विश्व वैद्य संमेलनाचं आयोजन केलं. जगभरातून अनेक वैद्यांनी, वनस्पती तज्ज्ञ, आयुर्वेदिक औषधी उत्पादक, विद्यार्थी आणि सामान्य जन अशा सर्वांनी इथं हजेरी लावली. एवढंच नव्हे तर तत्कालीन केंद्रीय मंत्री, आमदार तसेच इतर अनेक मान्यवरांनीही या सोहळ्याला भेट दिली. लहानपणापासूनच दादा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित, त्यामुळे शिस्त आणि साधेपणा त्यांच्यात मुरलेला होता. संघाचे कार्यकर्ते, प्रचारक किंवा पदाधिकारी यांच्या तब्येतीच्या बाबतीत कधीही सेवा करायची संधी मिळाली तर दादा ती सोडत नसत. यातूनच माननीय मोरोपंत पिंगळे, आबा अभ्यंकर, श्री प्रभाकर भट, श्री वसंतराव दीक्षित, श्री बबनराव कुलकर्णी, श्री केशवराव केळकर अशा अनेकांवर दादांनी उपचार केले आणि हे सर्व संघाच्या प्रेमाखातर संपूर्णपणे निःशुल्क. त्या पुस्तकाचं नाव ठेवलं संघ हीच जीवन गाथा. 400 पानी पुस्तक आहेत. त्यात संघाविषयी एकही विषय सोडलेला नाही. म्हणजे तो संघाचा कोश आहे, ज्ञानकोश. जेव्हा गेले तेव्हा खूप लोक आम्हाला भेटायला यायचे. तर त्यांच्याकडनं आम्हाला कळलं की अरे दादांनी हे पण केलं होतं, दादांनी ते पण केलं होतं. म्हणजे मी हे केलं, मी ते केलं असं ते कधी घरी येऊन पण सांगत नव्हते. की कित्येकांना पैशाची मदत केली. पैशाची मदत तर खूप जणांना केली, पण कित्येक जणांचे संसार मोडता मोडता वाचवलेत त्यांचं काउन्सिलिंग करून. कित्येक जणांना संसारासाठी मदत केली त्यांनी. मावळत्या सूर्याची एवढीच खंत होती की आता हा प्रकाश संपल्यानंतर या जगाचं कसं होणार. पण इवल्याशा पणतीनं त्याला सांगितलं की माझ्या परीनं होईल तेवढा उजेड मी देईन. सूर्य अस्ताला गेला. पणतीनं इवल्याशा ज्योतीच्या सहाय्यानं अंधारात प्रकाशाचं घरटं बांधलं. एका ज्योतीनं दुसरी ज्योत पेटवली, दुसरीनं तिसरी. असं करत करत त्या तेजात अंधाराचं साम्राज्यच नाहीसं झालं. तर दादांनी सांगितलं की या सगळ्या संस्था आपण बंद करू देऊ नको. म्हटलं हे चालूच ठेव. म्हटलं बंद होणारच नाही. ती आयुष्यभराची पूज्य आहे. ही वर्षानुवर्ष युगानुयुगात आपण चालू ठेवण्याचा प्रयत्न करणार, काही कमी पडणार नाही. आणि तसं आम्ही प्रयत्न करतोय आणि ईश्वरी इच्छा आहे तसं छान होत आहे. खडीवाले वैद्य परिवाराचे दीपस्तंभ वैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले तथा सर्वांचे लाडके दादा या विलक्षण योगमहर्षीची उणीव सदैव भासत राहील. अशा या दिव्य योगेश्वराला साष्टांग नमन. हा सगळा चरित्र कार्यपट बघताना आपण खरं तर शांतपणे बघत होतो, पण तरीही मनातल्या मनात किती वेळेला निशब्द होत होतो हे ज्याचं त्याला माहिती. इतक्या मोठ्या कार्याला शब्दबद्ध करणं हे खरोखरच एक आव्हान होतं आणि हे आव्हान त्यांच्या कुटुंबियांनी उत्तम पेललेलं आहे, तोलून धरलेलं आहे. त्यामुळे आता वेळ आहे ज्या क्षणासाठी आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत त्या क्षणाची, अर्थात चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनाची. मी आदरणीय पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत आपणाला आणि माननीय पद्मभूषण पुरस्काराने विभूषित शांताराम मुजुमदार सर आपणाला उभयतांना विनंती करते, आपण कृपया या ग्रंथाचं प्रकाशन करावं. दर्शन योगेश्वराचे आयुर्वेद भास्कर पय तथा दादा वैद्य खडीवाले या ग्रंथाचं आपण इथे प्रकाशन करतो आहोत. तुम्हा सर्वांच्या साक्षीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक माननीय डॉक्टर मोहनजी भागवत आणि शांब मुजुमदार सर या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि आपणा सर्वांच्या साक्षीने हा ग्रंथ, चरित्र ग्रंथ
खरं तर प्रेरणा ग्रंथ इथे प्रकाशित होतो आहे. थोडेसे जवळ सरका सगळेजण, स्टेजवरचे सगळेजण. बाहेर स्टॉल लावलेला आहे आपण. स्टॉलवरती आज सवलतीच्या दरामध्ये हा ग्रंथ उपलब्ध आहे, त्यामुळे त्या सवलतीचा आपण सगळ्यांनी लाभ घेऊन जावा. आणि केवळ शब्द आणि ग्रंथ घरी न्याल असं नाही, तर एक विलक्षण प्रेरणेचा स्रोत या ग्रंथाच्या रूपाने आपण सगळेजण घरी नेणार आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आवाहन आहे, या ग्रंथाचा आपण जरूर लाभ घ्यावा. धन्यवाद. या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानते. एक 2 सत्कार करूया आणि मग मान्यवरांच्या मनोगताकडे आणि मार्गदर्शनाकडे आपण वळतो आहोत. त्यातला पहिला सत्कार मी व्यासपीठावरती निमंत्रित करते आणि 2ही मान्यवरांना, माननीय सरसंघचालक मोहनजी भागवत आणि माननीय मुजुमदार सर, या दोघांनाही विनंती करते आमच्या या पुढच्या 2 व्यक्तींचा सन्मान आपल्या हस्ते व्हावा. मी व्यासपीठावर निमंत्रित करेन तनुजा रहाणे मॅडम आपणाला, ज्यांनी हा ग्रंथ पूर्णत्वाला नेण्याचं काम केलं. त्या तनुजा रहाणे मॅडम, ज्यांचा उल्लेख मगाशी जेव्हा विनायक सर बोलले होते त्यांच्या बोलण्यामध्ये उल्लेख आलेला होता की आप्पा कुलकर्णी यांनी कामाला सुरुवात केली. बरंच मोठं काम आप्पांनी इथे करून ठेवलेलं होतं, पण त्यांच्या निधनानंतर ह्या ग्रंथाचं काम तितक्याच सक्षमतेने आणि त्याच आनंदी वातावरणामध्ये ज्यांनी पुढे नेलेले त्या तनुजा रहाणे यांनी ग्रंथाच्या निर्मितीसाठी अतिशय मोठं योगदान दिलेले सहलेखिका म्हणून त्या या ग्रंथामध्ये आहेत. त्यांचा आपण इथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करतो आहोत. त्यांना त्यांच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. अनेक चरित्र ग्रंथ आणि त्यांच्या आवडीचं लेखन त्यांच्या हातून होत राहावं, अशा वैद्य कुटुंबियांच्या वतीने आणि आपल्या उपस्थितांच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा. तनुजा रहाणे मॅडम. आणि यानंतर मी व्यासपीठावरती निमंत्रित करेन गिरीश दाते आपणाला. या ग्रंथाचे मुद्रक या नात्याने त्यांचंही अतिशय पहिल्या दिवसापासून म्हणलं तरी चालेल या ग्रंथाच्या सगळ्या उभारणीमध्ये आणि मांडणीमध्ये अतिशय मोठं योगदान गिरीश दाते यांचं आहे. आणि आजच्या या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा किंवा त्यांनी केलेल्या संपूर्ण सहकार्याची कृतज्ञता कुटुंबियांच्या मनामध्ये आहेच आहे. ती सगळी कृतज्ञता आपण या सन्मानाच्या आणि सत्काराच्या निमित्ताने त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. अनेकविध ग्रंथांना मुद्रक म्हणून त्यांनी काम केलेलं आहेच आहे, पण विशेषतः आपल्या या आजच्या दर्शन योगेश्वराचे आयुर्वेद भास्कर पय तथा दादा वैद्य खडीवाले या ग्रंथाचे मुद्रक म्हणून आपण त्यांचा इथे विशेष सन्मान करतो आहोत. धन्यवाद. अनेक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्याला अनेक ज्ञात आणि अज्ञात लोकांचे हातभार असतात. या कार्यक्रमामध्ये सुद्धा असंच आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जे अत्यंत सुंदरतेने उत्कृष्ट पद्धतीने गेली जवळपास 1 तास करत आहेत त्या आमच्या स्नेहलताई दामले या प्रसिद्ध निवेदिका आहेत. जवळपास 2000 कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याचं भाग्य आणि सूत्रसंचालन सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन करणं त्यांचा अत्यंत हातखंडा आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक माननीय मोहनजी भागवत सर आणि आप्पा खडीवाले आणि संगीताताई आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवांना विनंती करतो की त्यांनी स्नेहलताईंचा सत्कार करावा. धन्यवाद. माननीय मोहनजींच्या हस्ते काही मिळणं हा माझ्या एकटीचा सन्मान असूच शकत नाही, हा माझ्या कुटुंबाचा सन्मान आहे आणि तो मी त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. खूप मनापासून आभार आयोजकांचे. धन्यवाद. या सन्मानानंतर आपण या 2ही मान्यवरांच्या मनोगताकडे वळतो आहोत आणि त्यामध्ये सर्वप्रथम मी आदरणीय मुजुमदार सर तुम्हाला विनंती करते. या कार्यक्रमाचे आपण प्रमुख अतिथी आहात या नात्याने आणि गेली अनेक वर्ष समाजातले आणि आरोग्याचे बदल, शिक्षणातले बदल आपण जवळून अनुभवत आहात. या ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. माननीय डॉक्टर शांब मुजुमदार सर.
नमस्कार मित्रो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ चालक डॉक्टर मोहन भागवतजी, विनायकजी खडीवाले, संगीता खडीवाले, ढेरेजी आणि बंधू भगिनींनो, या बालगंधर्व नाट्य मंदिरामध्ये मी कितीतरी वेळा आलेलो आहे. भाषणं ऐकलेली आहेत आणि दिलेली आहेत. पण आज जेवढी गर्दी मी पाहतो, रसिकांची गर्दी पाहतो, इतकी मी आजपर्यंत पाहिलेली नाही. याचं कारण काय असावं? एक म्हणजे आमचे दादाजी खडीवाले यांचं चरित्र प्रकाशन, आणि दुसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला जे प्रमुख पाहुणे म्हणून मिळालेले आहेत त्यांच्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे ते मोहनजी भागवत. हा चरित्र प्रकाशनाचा कार्यक्रम मित्रांनो झाला. तो एक फार मोठा, कदाचित विनायकराव नाही कळालं नसेल असा एक योगायोग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा दादा खडीवालेंचा श्वास होता, ध्यास होता, आणि आयुष्यामध्ये त्यांनी जे काही कार्य केलं ते सामाजिक असेल, निरनिराळे प्रकल्प त्यांनी केले, रक्तपेढी केली, आयुर्वेदामध्ये जे प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्यांचा त्यांनी सत्कार केला. डॉक्टर अण्णासाहेब पटवर्धन यांच्या नावानं तो पुरस्कार आहे. पण हे जे काही त्यांनी अनेक प्रकल्प केले त्यांची नावं घेत नाही, कारण अनेकांनी सांगितलेलं आहे दादांनी. पण ते सर्व जे केलं त्याच्या पाठीमागे जबरदस्त प्रेरणा होती, आणि ती प्रेरणा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आणि मी ज्याला आज योगायोग आहे म्हणतो, तो योगायोग म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ही शताब्दी वर्ष आहे. 27 सप्टेंबर 1925 साली डॉक्टर हेडवेकर या द्रष्टा माणसाने चालू केलेली ही संस्था आज त्याचा शताब्दी चालू आहे. हे पहा कसा योग आहे. एकीकडे दादांचा राष्ट्रीय स्वयंसेवक हा ध्यास, त्यांनी केलेले कार्य हे राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या माध्यमातून, दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघ चालक जे मोहनजी भागवत आहेत त्यांची उपस्थिती हा खरोखर योगायोग आहे. मित्रांनो,
दादांच्याबद्दल पण खूप ऐकलं. दादांचे इथे अनेक स्नेही आहेत. पण मला जे महत्वाचं वाटतं आणि कौतुक ज्यांचं करावं असं वाटतं की ज्यांच्यामुळे हे चरित्र दादांचं आज प्रकाशित झालं, त्याच्या पाठीमाग विनायक खडीवाले आणि त्यांची सुविद्य पत्नी संगीता खडीवाले आहेत. आणि त्यांच्यामुळं आणि केवळ त्यांच्यामुळं हा ग्रंथ समाजासाठी निर्माण झालेला आहे. म्हणून कृपा करून या दोघांचा आपण टाळ्या वाजवून सत्कार करूया. आणखीन जोरात. वडील गेल्यानंतर सगळ्यांना दुःख होतं. वडिलांची कीर्ती ही एकमेकात चर्चा केली जाते, एका दुसरे लेख केले जातात. पण चरित्र ग्रंथ, मी चरित्र पुस्तक म्हणत नाही, चरित्र ग्रंथ प्रकाशित करणे हे मला वाटतं काम अतिशय दुर्लभ आणि अवघड आहे. ते तुम्ही केलं, त्याच्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर मी तुमचे आभारी मानतो. मी या पुस्तकाबद्दल फार बोलणार नाही. दादांच्या आयुष्यात त्यांनी काय काय गोष्टी केल्या हे आपण पाहिलेलं आहे. पण मला मी जवळ 60-70 वर्ष शिक्षण क्षेत्रात घालवलेली आहेत. पण आज माझे विचार मला मांडायचे आहेत, विशेषतः आयुर्वेदाबद्दल. भागवतचे पूर्ण हे अनेक अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण आहे. विशेषतः आयुर्वेद शास्त्रामध्ये पूर्ण हे नेहमीच अग्रगण्य राहिलेलं आहे. पुण्यामध्ये दिग्गज असे आयुर्वेद जाणकार, आयुर्वेदामध्ये ज्यांनी संबंध आयुष्य स्वतःच वाहून घेतलं, त्यांची मी मुद्दाम माझ्या मित्राकडून यादी काल मागवून घेतली. त्यामध्ये वैद्य बाळशास्त्री लावगणकर, वैद्य गणेश शास्त्री जोशी, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल, वैद्य मामा गोखले, वैद्य गंगाधर शास्त्री आणि अर्थातच वैद्य दादा खडीवाले. ही एक परंपरा आहे. आणि विशेषतः आपण म्हणतो ना पुणे तिथे काय म्हणे, तुम्हाला जे पाहिजे ते पुण्यामध्ये आहे. टिळक आयुर्वेद कॉलेजमध्ये माझे एक मित्र होते भागवतजी, त्यांचं नाव होतं सुभाष रानडे. त्यांचं नुकतंच निधन झालं. त्यांनी काय करावं, विद्यार्थ्यांच्यासाठी टेक्स्ट पुस्तकं तर लिहिलीच, पण त्या माणसानं आणि त्यांच्या सुविद्य पत्नीनं जगभर फिरून निरनिराळ्या देशांना भेटी देऊन आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार केला. ही अशी जी परंपरा आयुर्वेद शास्त्राची पुण्याला लाभलेली आहे, त्याच्याबद्दल मला नेहमी खंत वाटते. पुण्यामध्ये अनेक विद्यापीठ आहेत. भागवत साहेब पुण्यामध्ये 30 विद्यापीठ आहेत. 30. पूर्वी एक कॉलेज काढलं तरी लोकांना कौतुक वाटायचं. आता लोक नवीन कॉलेजेस काढत नाहीत, नवीन विद्यापीठ काढतात. पण दुर्दैवाची बाब अशी आहे की पुण्यातच काय पण महाराष्ट्रात
विद्यापीठ आहे का? महाराष्ट्रात सुद्धा आयुर्वेदासाठी विद्यापीठ नाही. एकही विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये नाही आहे. राजस्थानमध्ये आहे, नेहमीप्रमाणे गुजरातमध्येही आहे. महाराष्ट्रात ते विद्यापीठ नाही. आणि त्याचा परिणाम काय होतो मी तुम्हाला सांगतो. प्राध्यापक आहे म्हणून सांगतो. मी एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा कुलपती आहे म्हणून सांगतो. त्याचा परिणाम असा झालेला आहे की पुण्यामध्ये जी खूप महाविद्यालय आहेत आयुर्वेदाची, तिथं फक्त टीचिंग होतं, शिकवलं जातं. त्यातून आयुर्वेदाचे डॉक्टर्स तयार होतात, वैद्य तयार होतात. पण संशोधन जर व्हायचं असेल आणि एक उणीव जी आयुर्वेद शास्त्रात राहिलेली आहे ती परिमाण दिला, स्टँडर्डायझेशन, त्यासाठी पुण्यामध्ये आयुर्वेद विद्यापीठाची नितांत आवश्यकता आहे, नितांत आवश्यकता आहे. आणि मला वाटतं त्यासाठी भागवत साहेब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त आपण प्रयत्न करावेत अशी माझी नम्र इच्छा आहे. मी फार बोलू इच्छित नाही. मला ठाऊक आहे तुम्ही मला ऐकायला आले नाही, तुम्ही भागवत साहेबांना ऐकायला आलेलं आहे. म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. पुन्हा दादाजी खडेवाले यांना मी माझे अभिवादन करतो. पुन्हा विनायकजी आणि संगीता तुम्हा दोघांची आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मनपूर्वक आभार माननीय मुजुमदार सर. मुजुमदार सरांनी केलेली मागणी आणि त्याहीपेक्षा मुजुमदार सरांनी विनायक सरांचं आणि संगीताताईंचं केलेलं कौतुक हे जास्त भावून गेलं आम्हाला. मनापासून आभार मानते मी कुटुंबियांच्या वतीने. आणि मुजुमदार सरांसकट आपण सगळेजण ज्यांना ऐकायला उत्सुक आहोत त्यांना आता मी अत्यंत सन्मानाने इथे निमंत्रित करते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक माननीय डॉक्टर मोहनजी भागवत. आदरणीय मुजुमदार सर, वैद्य खडीवाले परिवारातले सर्व सदस्य, सर्व मान्यवर, माता भगिनी, आजचा कार्यक्रम कृतज्ञता यापनही आहे आणि ते स्वाभाविक आहे. कौटुंबिक स्वरूप वगैरे असं म्हटलं तर कुटुंबामध्ये घडण होते माणसाची, त्याचं जीवन घडतं. कुटुंबामध्ये माणसाला जी सामग्री मिळते संस्कारांची, ज्या अनुशासनामध्ये तो वाढतो, त्याचा पुढे जीवनात खूप उपयोग असतो. आणि त्याच्यामुळे कृतज्ञतेने पूर्वजांचं स्मरण हे करायचंच असतं. आजकाल ते केलं जातं, ते सांगावं लागतं, म्हणजे ते उदाहरण बनतं. पहिल्यांदा करतच असतात सगळे, आता असं कोणी केलं तर ते उदाहरण होतं. काळाचा महिमा आहे. पण त्याबरोबरच
कालपासून माझ्या मनात जो विचार होता आणि इथे आल्यावर 2-3 शब्द मला सतत ऐकायला मिळाले, भाषणातही ऐकायला मिळाले, गप्पा गोष्टीतही ऐकायला मिळाले. त्यातला पहिला शब्द आहे करुणा आणि दुसरा शब्द आहे आपलेपणा. संघाचं जर वर्णन करायचं असेल एका शब्दात तर आपलेपणा हा शब्द आहे. कारण संघ करतो काय करतो, हिंदू संघटन करतो म्हणजे हा आपलेपणा वाळत चाललेला आहे, तो पुन्हा त्यांनी ओलावा धरावा असं काही करायचं. कारण सगळं जग त्याच्यावर चालतं. सगळ्या विविधतांनी नटलेल्या जगाच्या मुळाशी एकच तत्व आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते एकच तत्व आहे हे ओळखून वागणं म्हणजे आपलेपणा आहे. कारण आपण सगळे एकाच तत्वाचे निरनिराळे आविष्कार आहोत, म्हणजे आपण सगळे एकमेकांचे आहोत. आपला योगायोगाने आलेला हा परिचय सान्निध्य नाही आहे, आपला संबंध आहे. अशी जाणीव ठेवून मनुष्य वागतो तेव्हा तो मनुष्य म्हणवतो. पशूंमध्ये असं वागणं नसतं, एका मर्यादेपर्यंत असतं असलंच तर. पण त्यांना प्रकृतीने जे स्वार्थ दिलेला आहे, जे जे जन्माला आलेलं आहे ते जगणार आहे, त्याला जगायचं असतं आणि सुखी जीवन जगायचं असतं. एवढाच उद्देश प्रकृतीने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे पशु पाळत असतात. त्याच्या पुढे जायचं त्यांचं सामर्थ्यच नाही. त्यामुळे बैल चारा खातो, तो खात असेल तोपर्यंत दुसऱ्या बैलाला तोंड मारू देत नाही त्याच्यात, आणि त्याचं पोट भरलं की मग त्या उरलेल्या गवताचं काय होतं याची चिंता करत नाही, किंवा उद्याच्या करता म्हणून गठ्ठर बांधून घरी नेत नाही. कारण त्याला ती भूक समजते, भूक भागलेली समजते. तर तो स्वार्थी असतोच, तो निस्वार्थी होऊ शकत नाही. आणि तो पशु राहतो पण त्याच्या खाली येत नाही, कारण ती क्षमताच नाहीये तिची. मनुष्याची आहे, त्याला बुद्धी दिलेली आहे, तो विचार करतो आणि त्याच्यामुळे तो आहे त्याच्यापेक्षा चांगलाही होऊ शकतो, आणि बुद्धी उलटी चालवली तर आहे त्याच्यापेक्षा वाईटही होऊ शकतो. तो वाईट होत नाही याचं एकच कारण असतं, त्याला हा आपलेपणा जाणवतो. तो जर स्वार्थाकडे जास्त झुकला तर तो राक्षस होतो. याची उदाहरणं काही काय. तशीच तो आपलेपणाकडे झुकला तर तो देवरूप होतो. हेही उदाहरण आहे. म्हणजे आजचं दादा खडीवाल्यांच्या चरित्राचं जे वर्णन झालं किंवा आता ग्रंथात जे आहे त्यांचं जे सगळं जीवन आहे ते त्यांनी असं का केलं, हा आपलेपणा आहे. हे विश्वची माझे घर ऐशी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाळा. आपणच चराचर झाल्यावर दुसऱ्याच्या दुःखाची संवेदना माझ्यात असते, आणि म्हणून सर्व शक्तीनिशी दुःखाचं निरसन करायचा प्रयत्न माणूस करतो. तो किती करतो आणि तो किती करू शकतो किंवा किती होतं त्याच्या हातातून, हा भाग वेगळा. प्रत्येकाचं नशीब असतं, प्रत्येकाची क्षमता असते. परंतु प्रेरणा आणि त्या प्रेरणेमागचा त्या ऊर्जेचा स्रोत ही एकच गोष्ट आहे. म्हणजे त्या ईश्वरीय सत्याचं प्रगटीकरण माणसांच्या कृतीतून या आपलेपणामुळे होतं. म्हणून तुकाराम महाराजांनी जे म्हटलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले,
तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. कारण हे जो करत असतो तो त्यावेळेला त्याच्या हातातून तो देवच करत असतो. तर संघ काय करतो? समाजाला आपलेपणाचा विसर पडत चाललेला आहे त्याची आठवण करून देतो. संघाच्या सगळ्या कार्यक्रमातून बाकी शिस्त, शारीरिक क्षमता, बौद्धिक वाढ ही कमी जास्त होते. त्यांना शिक्षक कसे मिळतात, ते स्वतः किती शिक्षण घेतात त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. पण एक गोष्ट पक्की असते की तो आपलेपणाने लोक आपल्याशी वागतात याचा अनुभव घेऊन लोकांशी आपलेपणाने वागणारा बनतो. हेच संघाचं काम आहे. आपलेपणाच्या सूत्रात सगळ्या हिंदू समाजाला बांधायचं. आणि हिंदू समाज हे काम हिंदू समाजाने स्वतःहून स्वीकारलेलं आहे की या सगळ्या जगाला आपलेपणाच्या सूत्रात बांधायचं. त्याच्यामुळे स्वयंसेवकाचं जीवन हे कसं असलं पाहिजे? हे असंच असलं पाहिजे. पूजनीय गुरुजींचा एक बौद्धिक वर्ग आहे, मी एक साधारण स्वयंसेवक. बहुतेक महाराष्ट्राच्या प्रांत बैठकीत झालेलाच बौद्धिक वर्ग तो असावा. त्याच्यात त्यांनी जे म्हटलेलं आहे स्वयंसेवकाला, की स्वयंसेवकांनी करायचं, स्वयंसेवकाचं काम काय? शाखेत रोज जायचं, संस्कार ग्रहण करायचे आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची निस्वार्थ बुद्धीने सेवा करायची. आणि सेवा सर्व शक्तीनिशी करायची. आजकालही मधून मधून लोक बोलतात, इंग्रजीत बोलायची आजकाल जास्त सवय आहे. इंग्रजीत बोलणं म्हणजे काहीतरी पहिल्यांदा सांगतोय असं कदाचित वाटत असेल लोकांना, म्हणून गिव्हिंग बॅक असा शब्द प्रयोग करतात. पण गिव्हिंग बॅक हे इंग्रजी शब्द आत्ता आले, आपल्याकडे फार पूर्वीपासून हे आहे. हा आपलेपणा ओळखायचा हे जीवनातलं एक कर्तव्य आहे मनुष्याचं, त्याच्याकरता जीवन आहे. आणि तो आपलेपणा ओळखून आपलेपणाने वागायचं हे दुसरं कर्तव्य आहे. एकांतामध्ये आत्मसाधना आणि लोकांती सेवा परोपकार. त्याचे परिणाम काय होतात? मनुष्याचं जीवन असं होतं, तो स्वतः तर उत्तम प्रकाराने जीवनामध्ये सगळं प्राप्त करतो, पण तो एकटा प्राप्त करत नाही. त्याच्यात त्या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यामुळे त्या आपोआप आवश्यकता आहे त्या लोकांना प्राप्त होतात. त्या व्हाव्यात असा प्रयत्न हा माणूस करतो. असं हे जीवन आहे. असं जीवन असल्याचा परिणाम काय होतो की अमुक गोष्ट एक व्हायला पाहिजे, तो व्हायला पाहिजे असं नाही होत. व्हायला पाहिजे म्हणजे जे व्हायला पाहिजे ते मी सुरू करतो असं होतं. आयुर्वेदाचं विद्यापीठ पुण्यात पाहिजे, सुरू करा. आम्ही संघात असंच करतो. ही गोष्ट व्हायला पाहिजे. चार स्वयंसेवक विचार करतात, ते करायला सुरुवात करतात. संघ ठरवत नाही बैठकीत. ही सगळी कामं उभी राहिलेली आहेत, ही कामं संघाच्या बैठकीत ठरून नाही उभी राहिलेली. त्या वेळेला स्वयंसेवकांना आवश्यकता जाणवली, त्यांनी ती सुरू केली. आणि जे दीर्घकालीन काम आहे ते चालतंय चांगलं, या पद्धतीने होऊ शकतं आणि झालं पाहिजे, स्वयंसेवक करतायत, त्यांना मदतीची आवश्यकता आहे, मग संघ हातला होतो. त्याच्यामुळे आज आपण ठरवले आहेत पंचपरिवर्तनाचं काम एक. पण आता मुजुमदार सरांनी आणखीन एक काम सांगितलेलं आहे, तर ते करा. पण हे असं असल्याशिवाय समाज वाढत नाही. समाज जर वाट पाहत राहिला, कोणीतरी येईल, बड़ी देर भई नंदलाला तेरी राह के ब्रिजबाला, पण असं नाही होत.
जेव्हा अर्जुन स्वतः शस्त्र घेऊन युद्धाला उभा राहतो तेव्हा देव त्याच्या रथाचं सारथ्य करतो. सत्य संकल्पाचा दाता भगवान आहे. सत्य संकल्प हा माणसाचा असतो आणि त्या संकल्पाचा उगम तो सत्य असलं हे सत्य आहे. आपण सगळे एका तत्वातून उपजल्यामुळे एकाच तत्वाने बांधलेले आहोत. एकच तत्व मुळाशी आहे हे सत्य आहे. त्याच्यावर लक्ष ठेवून संकल्प जर झाला तर तो शुद्ध संकल्पच असतो, शुभ संकल्पच असतो, कारण त्यात आपलेपणा असतो. त्याचा दाता श्री भगवान असतो. करायला मनुष्य पुढे जातो. एक इंग्लिशमध्ये कविता होती जो एकदा अडवाणीजींनी वर्णन केलं होतं. त्यांच्यावर एक आळा आला होता फार पूर्वी, आठवत असेल तुम्हाला. त्यांनी संसदेतून राजीनामा दिला होता, याच्यातून मुक्त झाल्याशिवाय पुन्हा येणार नाही असं. तेच त्यांनी आपली आठवण लिहिली की त्यावेळेला मला असं वाटलं की इतकं वर्ष खूप खपून काम केलं आणि हेची फळं काय मम तपाला अशी मनाची अवस्था झाली. तर त्यांच्या मुलींनी त्यांना एक कविता दाखवली, इंग्लिश कविता. ती अशी आहे की तो मनुष्य प्रार्थना करता देवाला म्हणतो की देवा, माझं सगळं ठीक चालू होतं तेव्हा मी पाहायचो की मी चालायचो तर माझ्या 2 पायांची चिन्ह आणि तुझ्या 2 पायांची चिन्ह, आपल्या दोघांच्याही पावलांची चिन्ह सोबत असायची. पण मी संकटात होतो तेव्हा एकट्याच्याच पावलाची चिन्ह दिसली मला. तू मला का सोडून गेला? देव म्हणाला की अरे मी तुला सोडलेलं नाही, मी तुला उचलून घेतलं होतं म्हणून फक्त माझ्याच पावलाची चिन्ह दिसली. हा देव किंवा जी काही शक्ती असेल ती या अशा कामांमागे उभी राहते आणि ती करून घेते, कारण त्या शक्तीतच या आपलेपणाचा उगम असतो आणि त्या आपलेपणापोटीच करुणेचा भाव उत्पन्न होतो. आपल्याकडे तर धर्माचा एक पाय करुणा सांगितली आहे. हे सत्य, करुणा, शुचिता आणि तपश्चर्या या 4 गोष्टी धर्माचे 4 पाय म्हणतात. आणि आता जो जीवनपट आपण पाहिला, किंवा मी तर वैद्य खडीवाल्यांना नुसतं पाहिलं आहे आणि रक्तपेढी डॉक्टर वाणी तिथे असताना अगदी प्रारंभिक अवस्थेत इथे एक बैठक झाली होती पुण्यात. ती झाल्यानंतर आम्ही काही प्रांत प्रचारक लोक पाहायला आलो होतो. हा फारसा माझा व्यक्तिगत संबंध आले नाही, पण तुम्ही सगळ्यांनी त्यांना पाहिलेलं आहे. त्यांचे पुष्कळ मित्रही आज उपस्थित आहेत. त्या जीवनाचंही जर वर्णन करायचं झालं तर या 4 शब्दात करता येईल ना. तपस्या जीवनभराची आहे, जीवन शुचितापूर्ण आहे, त्यात करुणा आहे आणि त्यामुळे आपल्याला योगेश्वर वगैरे अशी विशेषणं लावावीशी वाटतात. तर योगेश्वर वगैरे होतं कोण? मनुष्यच होतो, मनुष्यच होतो. देवाचा अंश, अवतार वगैरे वगैरे पण म्हणतो, तो सगळ्यांमध्येच असतो. तो सगळ्यांमध्ये असतो, पण प्रगट करणं हे आपल्या हातात असतं. कंदील त्याच्यात वात तीच आहे, ज्योत तीच आहे, पण काच कशी आहे त्याच्यावर त्याचा उजेड किती मिळतो आणि कोणत्या रंगाचा दिसतो हे अवलंबून असतं. आपली ती काच नितळ ठेवणं, निर्मळ ठेवणं म्हणजे मग ते ज्योत बरोबर पूर्णांशाने प्रगट होते, जशी असेल तशी दिसते. मग आपण म्हणतो हा देवाचा अवतार आहे. नर करणी करे तो नरका नारायण बन जाय हे आपल्या सर्वांना शक्य आहे. शक्य आहे कशावरून? मग आपल्या इथे गोष्टी सांगतात, राम कृष्ण शिवाजी महाराज हे ते आहेत, महापुरुषांची परंपराच आहे आमच्याकडे. परंतु त्या गोष्टी ऐकल्यावर सामान्य माणूस म्हणतो की वा वा फारच चांगलं चरित्र आहे, हे करणं हे शिवाजी महाराजांनीच करावं, हे आपल्यासारखेच काम नाही. आणि तो त्या रस्त्यावरून जात नाही, तो रस्ता चांगला आहे त्याला माहिती आहे
आणि तो रस्ता प्रकाशमान करणारे हे असे उत्तुंग आदर्श अगणित आहेत आमच्या इथे. पण त्यांनी तो प्रकाशमान केल्यामुळे ते तिथले खाचखळगे काटेकुटे सगळे दिसतात. मग सामान्य माणूस पाऊल पुढे करत नाही. अशा वेळेला असा आदर्श न बनता लोकातलाच एक राहून अलौकिक न होता लोकाप्रती हे जीवन आचरून दाखवणारे जे असतात, जे आप्त बनतात, ते चालायला लागले. ते 10 पावलं पुढे गेले की समाज 5 पावलं पुढे जातो. या जीवनांचं हे महत्व आहे. मगाशी संगीतात विनायकरावांनी म्हटलं की प्रेरणा हाही एक उद्देश आहे हा ग्रंथ प्रकाशित करण्यामुळे. ही प्रेरणा कोणची आहे तर हे आपल्यासारखे आहे ज्यांनी जरा अधिक परिश्रम केले. पण मी करू शकतो, हे करू शकतात तर मी करू शकतो. राम करतो म्हणजे मी करू शकतो असं नाही, शिवाजी महाराज करतात म्हणजे मी करू शकतो असं नाही आहे. पण हे करू शकतात तर मी करतो. ही प्रक्रिया चालते. आणि ही प्रक्रिया म्हणजे संघाचं काम आहे. हे संघाचं काम त्यांनी आयुष्यभर केलेलं आहे. आणि संघाचे स्वयंसेवक टेक्निकली नसलेले अनेक लोक हे काम करत असतात, संघाचं काम. आणि हे काम संघाचं काम म्हणजे संघाचं काम नाही, हे मनुष्यत्वाचं काम आहे, हे आपल्या समाजाचं काम आहे. हे सर्वांचं जीवन उजळून निघावं याकरता आपलं कर्तृत्व खर्च करून स्वतःचं जीवन उजळून घ्यायचं काम आहे. त्यामुळे ते सगळ्यांनी केलं पाहिजे अशी प्रेरणा मिळते. आदर्श मार्गावर प्रकाश टाकतात आणि अशी आप्त उदाहरणं आपल्याला त्या मार्गावर सतत चालत राहायचं धैर्य देतात. कधी कधी कच खातो माणूस अशा मार्गावर, तेव्हा त्याला आसपासची अशी उदाहरणं आठवली की पुन्हा हिंमत धरून तो पुढे जातो. एक गिरनारचा पहाड चढताना 2 जण जात होतो. अर्ध्या रस्त्यावर आमचे सोबती होते, जरा सिनियर होते, ते थकले. ते म्हणाले आता तू जा. मी त्यांना म्हटलं चला आतापर्यंत आलात, मी आहे सोबतीला, जाऊ आपण पुढे. पुढे गेल्यावर थोड्या वेळाने मी थकलो. मग मी म्हणालो जायचं का परत. तेवढ्या आता इतकं आलोय तर परत कशाला जायचं, पुन्हा करू. गेलो, आम्ही जाऊन आलो पूर्ण. पण मध्ये एकदा त्यांना मी आणि एकदा मला त्यांनी हे सांगितलं नसतं तर कदाचित आम्ही अर्ध्यावरून परत आलो असतो. असं असतं सामान्य माणूस. त्याला सोबती लागतो, मग तो कोणताही रस्ता चालायला तयार असतो. अशी सोबत करणं, त्यातनं समाजात परिवर्तन घडतं. कोणीकडे जायचं, दिशा कशी, रस्ता कोणचा, पावलं कशी टाकायची, हे सगळं मार्गदर्शन महापुरुष करतात. इंग्रजीत एक वाक्य आहे, आयडियल्स आर लाईक स्टार्स विच वी कॅन नेव्हर रीच, बट वी कॅन प्लॉट अवर चार्ट अकॉर्डिंग टू देम. आपण आपला रस्ता आखू शकतो आदर्शांच्या प्रकाशात. त्या रस्त्यावरून प्रत्यक्ष चालणं हे त्याच्याकरता असे आप्त मित्र सोबती आपल्यासारखेच असून आपल्या 5 पावलं पुढे असणारे, त्यांची 1000 पावलं पुढे जायची क्षमता असली तरी 5च पावलं पुढे राहून समाजाला आपल्या बरोबर नेणारे हे असावे लागतात. आणि असे लोक हे खरोखर असणं आसपास हे आपलं सर्वांचं भाग्य आहे. आपल्या भाग्याने आपल्याला इथे असं एक उदाहरण मिळालेलं आहे. आणि त्या उदाहरणाच्या जीवनाच्या स्मृतींची पानं आज आपण चालतो आहोत. ती चालत असताना हे लक्षात ठेवायचं की आपल्यालाही अशी सोबत करायची आहे कोणाची तरी. नवी पिढी घडते म्हणजे कशी घडते ते असं पाहूनच घडते. घरातले आप्त मित्र, वडील मंडळी, दोस्त हे जसे वागतात तसे ते होतात. गोष्टी सगळे ऐकतात, आदर्श सगळ्यांना माहीत असतात. पण सोबतचा जसा असतो संगतीप्रमाणे माणूस घडतो. आणि म्हणून ही संगत जशी आपल्याला वैद्य खडीवाले यांनी जीवनभर दिली आणि त्यांच्या संगतीने आपला रस्ता नीट राहावा
अशी त्यांनी स्वतः काळजी घेतलीच असेल म्हणून इतक्या पूर्णांशाने ती दिली. तशी सोबत आपल्यालाही कुणाची तरी करायची आहे, करता आली पाहिजे. याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्नरत राहिलं पाहिजे. त्याच्याकरता हा ग्रंथ जरा सावकाशीने एक एक पान नीट विचार करत करत वाचलं पाहिजे आणि असं जीवन पुन्हा झालं पाहिजे, म्हणजे पुन्हा उभं राहिलं पाहिजे. कुटुंबातले लोक तर तो वारसा पुढे नेतील, पण तो वारसा फक्त कुटुंबाचा नाही आहे. कदाचित आयुर्वेद शास्त्राचा वारसा कुटुंबाचा असेल, परंतु ज्याच्याजवळ जे आहे त्या निशी तो समाजाचं भलं करूच शकतो. मला पुष्कळ लोक कधी कधी विचारतात की आम्हाला सांगा आम्ही काय केलं पाहिजे, देशाची सेवा आम्ही कशी करावी. मी काही त्यांना मोठं सांगत नाही. मी त्यांना सांगतो तुम्ही जे करता ते उत्कृष्ट करा, आणि तुम्ही जे करता त्याची फळं तुम्ही एकटे चाखू नका, फक्त तुमच्या कुटुंबापुरती ठेवू नका. जितकी जास्त तुम्हाला ती वाटता येतील तितकी वाटा. कारण ह्याचीच जरूर आहे. त्याच्याकरता ही सगळी आपलेपणाची वाट ही चोखाळणारी माणसं ही आपल्या दृष्टीसमोर सतत असली पाहिजे. वैद्यखडीवाले आता नाहीत, परंतु या ग्रंथरूपाने त्यांचं जीवन हे आपल्याला सोबत करू शकतं. तो ग्रंथ आपण जवळ बाळगावा, वेळ प्रसंगी वाचावा, म्हणजे आपल्याला जीवनात आणखी पुढे कसं जावं याचं पूर्ण मार्गदर्शन मिळू शकेल. इतकी या ग्रंथाची, कारण त्यांच्या जीवनाची तशी योग्यता होती, या ग्रंथाची सुद्धा ती योग्यता आहे. असा हा ग्रंथ परिश्रम करून प्रकाशित केल्याबद्दल मी त्या ग्रंथाशी संबंधित खडीवाले परिवारांसहित सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. मनपूर्वक आभार. पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत, आपले मी मनापासून आभार मानते. शेवटची काही मिनिटं आहेत ज्याच्यामध्ये अर्थातच आभार प्रदर्शन होईल, पण आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होणार नाहीये. आभारानंतर पसायदानाने आपण कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण कृपया पसायदानापर्यंत इथे थांबून राहावं. मी निमंत्रित करते सिरम इन्स्टिट्यूटचे शास्त्रीय सल्लागार असलेले आणि दादांचे जावई असलेले डॉक्टर राजीव ढेरे यांना कुटुंबियांच्या वतीने ते इथे आभार व्यक्त करतील. डॉक्टर राजीव ढेरे. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, आभार हा फार त्रोटक शब्द आहे, मराठीमधला खरंच त्रोटक शब्द आहे. आणि इतक्या मोठ्या व्यक्ती आणि त्यांचं योगदान यांना आभार एवढ्या छोट्या शब्दात व्यक्त करणं पण बरोबर नाही. त्यामुळे मी ऋणनिर्देश किंवा धन्यवाद असा शब्द नक्की वापरीन. दादांचे बरेचसे गुण, त्यांचे सामाजिक कार्य, त्यांचं शैक्षणिक योगदान, त्यांचं सामाजिक योगदान हे सगळ्यांनी बघितलं. आत्ता ताईंनी माझी ओळख जावई म्हणून करून दिली, म्हणून जाता जाता एक किस्सा सांगतो, म्हणजे व्यक्तिमत्वाचा एक पैलू उलगडून दाखवतो. मी जावई म्हणून लग्न झाल्यावर एकदा दादांना भेटायला गेलो, आमंत्रण करायला. त्यांच्या दवाखान्यात गेलो, तिथं बाहेर पेशंटची लाईन होती. मानकावे बाई होत्या, त्यांनी दादांना आत जाऊन सांगितलं, दादा तुमचे जावई भेटायला आले, त्यांचं काही काम आहे. दादांनी आतनं निरोप पाठवला, जावई म्हणून आले असतील तर घरी बैठा, पेशंट म्हणून आले असतील तर बेंचवर बसा. इतका कर्तव्य कठोर माणूस फणसासारखा होता. मी आणि माझी पत्नी आणि 2 मुलं एकदा मोटरसायकलवरनं जाताना त्यांनी बघितलं आम्हाला चौबल सीट. त्याच्यानंतर त्यांनी घरी निरोप पाठवला की इथून पुढे द्रव्य नसेल तर 2च लोक मोटरसायकलवर जा, 4घांनी जायचं असेल तर रिक्षानी जा, द्रव्य पाठवायची व्यवस्था करीन. त्यामुळे कसं आहे की या व्यक्ती जेवढ्या सामाजिकरित्या मोठ्या असतात त्यांचं एक व्यक्तिमत्व पण वेगळं असतं आणि अतिशय हळवं व्यक्तिमत्व, पण फणसासारखं व्यक्तिमत्व होतं की वरनं खूप कडक दिसायचे पण अतिशय भावनाशील होते. आणि त्यांची प्रेम करायची पद्धत वेगळी होती किंवा त्यांचा आदर करायची पद्धत वेगळी होती, एवढंच. आणि त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व सामाजिक कार्यामधनं जेवढं उलगडलं तेवढं आम्हाला कुटुंबियांना त्यांच्या जवळीकमुळे इतकं
वेगळं पण समजलं. आणि एक थोड्या मोठ्या व्यक्तींचं असंच असतं की तुम्ही कुठल्या अँगलमधनं त्यांना बघता त्याप्रमाणे तुम्हाला त्या दिसतात. ऋणनिर्देशाचं काम 2 मिनिटात संपवतो. इतक्या मोठ्या व्यक्ती इथं आल्यात, सामाजिक क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामधले, महावितरण, म्युझिक, त्यामुळे इतके डॉक्टर लोक आणि वैद्यकीय क्षेत्रातले मोठे मोठे लोक आहेत की आपण कोणी पुढं महिनाभर आजारी नक्की पडणार नाही एवढी खात्री आहे. आणि विजेचे पण काही प्रॉब्लेम येणार नाही. पवारसाहेब इथं बसलेत. म्युझिकचा आनंद तुम्हाला अनुराधी असल्यामुळे जन्मभर मिळो ही पण एक जाता जाता इच्छा व्यक्त करतो. ऋणनिर्देश खरोखर इतक्या महान व्यक्ती आपल्या समोर आल्या आहेत. परमपूज्य सरसंघचालक मोहनजी भागवत आणि पद्मभूषण पद्मश्री मुजुमदार सर. उत्साह या लोकांचा वाखाणण्यासारखा या व्यक्तींचा. एवढ्या कौटुंबिक समारंभामध्ये त्यांनी येऊन पुस्तक प्रकाशन सोहळ्याला जो काय त्यांनी भाषण करून आशीर्वाद दिला त्याबद्दल वैद्य कुटुंबियांतर्फे मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि वैद्य क्षेत्रामधली इतकी मोठी लोक इथं बसलेत, मी नाव घेत बसलं तर तुम्ही कंटाळाल, मी कंटाळणार नाही. त्यामुळे या सगळ्यांचे, त्याचप्रमाणे ही व्यवस्था आम्हाला, साऊंडची व्यवस्था आहे, लाईटची व्यवस्था आहे, इव्हेंट मॅनेजमेंट आहे, बाहेरची व्यवस्था आहे, इतक्या लोकांचे हातभार लागले आहेत की त्या सगळ्यांचं ऋणनिर्देश करणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळे आपला सगळ्यांचा पण त्या ऋणांमध्ये आम्ही राहू इच्छितो. त्यामुळे परत एकदा धन्यवाद. फक्त जाता एक गोष्ट सांगतो की मेवणा आहे म्हणून सांगत नाही, पण आनंद आमचा फार गोड माणूस आहे. त्यांनी इतकं लावून धरलं होतं की मोहनजी आल्याशिवाय मी हा काय कार्यक्रम करणार नाही. त्याच्यावर घरच्यांनी भरपूर टीका केली, तू किती वाट बघतोय, किती वाट बघतोय. 8 वर्ष झाली दादा गेलेत, पण त्यांनी तो काही एका सोडला नाही. पण प्रत्येक अशा सक्सेसफुल माणसाच्या पाठीमागे एक प्रचंड मोठी स्त्री शक्ती उभी असते आणि ती म्हणजे आमची संगीत आहे. त्यामुळे संगीताच्या पाठीवर ही थाप पडलीच पाहिजे. आप्पा आणि संगीता आहेत आणि मग आमचे स्नेही आहेत, मग साने गोडबोले आमचे देवकर साहेब आहेत. त्यांना आवडणार नाही मी त्यांचा इथं उल्लेख केल्याबद्दल, पण असे असंख्य आनंदाचे मित्र, संगीताचे मित्र, आमचे नातेवाईक सगळ्यांनी या समारंभाला अतिशय मोठा हातभार लावला. आपल्या सगळ्यांची उपस्थिती म्हणजे आमचा एक मोठा आनंदच आहे. तर सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. धन्यवाद. सर्वांचे आभार मानल्याबद्दल मी ची सांगता करणार आहोत. पुन्हा एकदा मी निमंत्रित करेन वैद्य श्री शुभंकर कुलकर्णी यांना पसायदानासाठी. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे. दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछेल तो तेला हो प्राणी जात. वर्षत सकळ मंडळी ईश्वरांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. जे अलांछन मार्तंडहीन ते
सेवाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनीतिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेची येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला